व्हायरलच्या पहिल्या वेळेला एपिसोडमध्ये मी दीपाली म्हात्रे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. माझं घर माझा संसार हा मराठी सिनेमा तुम्हा सगळ्यांना माहितीच असेल. त्यातलं एक गाणं खूप फेमस आहे, ते म्हणजे दृष्ट लागण्याजोगे सारे गालबोटही कुठे नसे, जगदोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे. अर्थात हे गाणं जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपण काय रिॲक्ट करतो किंवा कोणाला ते गाणं डेडिकेट करतो, तो एक आयडियल कपल, एक आदर्श कपल असतं त्यांना. सध्या सोशल मीडियावर असं जे आयडियल कपल ट्रेंडिंगमध्ये आहे, वाईब विथ याशी या नावाने, आणि ते दोघं आज माझ्यासोबत आहेत. प्लीज वेलकम यश आणि शिवानी, दोघांचं स्वागत आहे. थँक्यू सो खूपच युनिक इंट्रोडक्शन होतं बाय. अरे थँक्यू. आम्ही एकमेकांकडे बघतो की आपल्याबद्दल बोलतायत. कसे आहात आधी दोघं? मस्त. तुम्ही कशात? मस्त एकदम. बरं, आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की ह्यांचा कॉन्टेंट काय असतो. अर्थात कपल कॉन्टेंट क्रिएटर आहेत. ब्लॉगमध्ये आपण वेगवेगळा कॉन्टेंट बघतोच, रील्समध्येही तुम्हाला दिसत असेल वेगवेगळ्या प्रकारचं कॉन्टेंट. पण आम्ही ना इथे येण्याआधी एक शूट केलं आहे. ते शूट कसं करतात, एखादा व्लॉग किंवा रील ते कसं प्रेक्षकांसमोर आणतात, त्याचा एक छान BTS व्हिडिओ आम्ही बनवला आहे. आणि त्याच्यामागची मेहनत आम्ही जी शूट केली आहे त्यांच्यासोबत जाऊन आणि आम्ही जे अनुभवलं आहे ते आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. सो पहिले आपण तो व्हिडिओ बघूया. ओके. हे बघा. ओ माय गॉड, लोकमतचे सगळे लोक. हॅलो, वेलकम टू आवर हाऊस. हॅलो सर. हॅलो, कशात? अरे कॅमेरा नाही. हॅलो. आता कॅमेरा जरा स्टेबल ठेवायला लागतो, कारण सेटअप पण त्यांनी केलेलं आहे. सगळं करून ठेवलं आम्ही. घर एवढा आवडून ठेवला. हॉल म्हणजे आतलं नाही, हॉल आवरून ठेवला, कारण हॉलमध्ये आपल्याला शूट करायचं. आता आम्ही काहीतरी करणार आहे प्लॅन, मस्त टाइमपास काहीतरी शूट करू आणि तुम्हाला डायरेक्ट नंतर दाखवू आमच्या पण चॅनलवर आणि अजून एका चॅनलवर. नक्की. जसं मी तुम्हाला सांगितलं की आम्ही यश आणि शिवानीच्या घरी जाणार आहोत आणि आत्ता आम्ही त्यांच्या घरी आलेलो आहोत, कारण तिथे एक व्लॉग शूट होणार आहे, एक रील शूट होणार आहे असं आम्हाला कळलंय. आणि आत्ता शिवानी आहे माझ्यासोबत. हाय शिवानी. हॅलो. मी एकदम मस्त. कम्फर्टेबल फील करा. थँक्यू. आज ऍक्च्युली मी विचार करते की आम्ही चॅलेंज करूया. म्हणजे आम्ही युजली चॅलेंज करतो, तर यश सोबत थोडंसं चॅलेंज करूया, म्हणजे फन होईल आणि त्याची रिॲक्शन जरा कॅप्चर करता येईल आणि एकदम फन मी विचार केलाय डोक्यामध्ये, तर आपण तेच करता येईल. बघूया. मी आता बोलत नाही, तुम्ही बघत राहा. ओके. बरं, यश रेडी आणि त्याला आपण काही सांगितलंय? त्याला काही आयडिया नाहीये. त्याला मी फक्त एवढं बोलले की आपण रील शूट करायची आहे. तो आतमध्ये इस्त्री करतोय. चालेल, बोला. यश, ये इथे जरा. हा, ये ना लवकर. हॅलो. हाय. आणि मी तुला असं करते, फायनली आला ना. तुझीच वाट बघत होतो. या सांगतील ना. स्वागत आहे एक तर तुझं लोकमत फिल्मीमध्ये सगळ्यात आधी. पण आज आहे ना, आम्ही तुम्हाला नेहमी असं ब्लॉग आणि रील शूट करताना बघतो, तुमचं वेगवेगळं कॉन्टेंट असतं. पण आज शिवानी आणि मी असं ठरवलंय की आज काय प्रकारचं कॉन्टेंट क्रिएट करायचं हे मी शिवानीवर सोपवलंय. सो शिवानीने मला आयडिया दिली आहे, पण आता शिवानी तू. सिम्पल आहे, जे आपण नेहमी करतो, चॅलेंज करायचंय. ओके. हा चालेल. हिच्यासोबत नाही. बरं, नवीन म्हणून. ओके. तुझ्यासोबत मी चॅलेंज करणार आहे. ओके. पण थोडी तयारी करावी लागेल. तयारीची गरज. ठीक आहे. चालेल, चल. पण आता काय चॅलेंज आहे ते आता तू माझ्या मते डिरेक्टली घेऊन ये, म्हणजेच त्याला जरा एक कशा प्रकारचे चूज करायचंय. काय नाही, एकदम सिम्पल आहे. काहीच जास्त नाही, ते तू नेहमी बघत आलायस, फक्त तुला थोडंसं डोकं लावायचंय. या घरात ते काम माझंच आहे. सॉरी. सोपं काहीतरी. चला, आणते. सो खूप साऱ्या प्रकारचं तुम्ही कॉन्टेंट क्रिएट करता, पण आता शिवानी आतमध्ये गेली, काय घेऊन येईल असं तुला वाटतं? काय अंदाज? तुला माहितीये काय घेऊन येणार आहे, तर मग हे बघ, मी आता तर सांगतो, जर तुम्हाला आयडिया दिली ना तर माझ्या मनात सोपं होईल माझ्यासाठी. शिवानी मला मारेल. नाही मारणार. मला अशी आयडिया नाही येते अजून तरी. भरपूर काय काहीतरी केलंय माझ्यासोबत, विचित्र प्रँक वगैरे केलंय. प्रँक पण केलाय. प्रँकच करत असते ती माझ्यासोबत, बाकी काय नाही करत ती. नाही, पण आता ती घेऊन येते काहीतरी. सगळे संपलेले आहेत मला वाटतं चॅलेंज. आणि आता कुठलंही आलं तरी मला असं वाटत नाही चॅलेंजिंग नाही कूल वाटत. असतं. ओके. माझा खजाना आहे हा. ह्याचं काय करायचं? इस्त्री करून ठेवलेत मी सगळी, आता कशाला परत? एक काम करते, इथे ठेवते, चालेल का? हे माझा अर्धा खजाना आहे, यातून तुला काहीतरी चूज करायचंय. साडी चूज करायची. हा, आणि काय जे तुला चांगली फील होईल आणि तुला असं वाटेल की ह्याने काय चांगलं, जे तुला चांगली वाटते ते तू निवडू शकतोस. असं वरूनच बघून, कारण मीच सगळी करून ठेवलेली, मला हात लावण्याची वेगळी गरज नाहीये. बघून सांगू शकतो मी. उगाच उघडायचं, परत पसारा करायचा. कुठे घालणार आहेस तू, त्याच्यावर आहे ते. हे बघ, साडी नेसता, तुला फक्त साडी चूज करायला आता सांगितली, तू मस्तपैकी साडी चूज. घाबरू नको. घाबरत नाही, फक्त हार्टबीट थोडी फास्ट होते. घाबरायचा काय विषय नाही.
लवकर चूज हे करते बघ, ते एक टाइम मिनिट एक मिनिट, मला एवढं मोठं काम दिल्याशिवाय माझी बायको सुंदर दिसली पाहिजे यार. थांब जरा. ते तुझ्याच हातात आहे. तू ओकेशन सांगितलं नाही तर डिफिकल्ट होईल, पण मी नाही, तुला चलतं फक्त तरी जनरल तुला सांगतो ही चांगली आहे. ओके हो. ठीक आहे, चल तुलाच समजेल आता कोणामुळे मी सुंदर दिसणार आहे. हा? तुला माहिती इनफॅक्ट माझी तुम्हाला choice नाही चांगली. सांगितलं ना मी एक्झॅक्ट काय चॅलेंज नाही नाही तर शिवानी भाई मी नाही घालणार बिल अशी सुंदर साडी शिवानी. आणि तुम्हाला माहिती ऍक्च्युअल मध्ये ही माझ्या सासूची साडी आहे ओ म्हणून त्याने चूज केली ना. वाव. तर पण तरीही मी काय करणार नाही त्याचं. तुला काहीच नाही, तुला नाही मी नाही तर नेसवायची. तू अचानक कॅमेरा चालली बाई सॉरी, तुला नाही नेसायची आहे, तुला मला नेसवायची आहे. हा चॅलेंज आहे. तुला नेसव मी. Yes. आता तू नेहमी माझ्यासोबत मी ड्रेपिंग मध्ये तुम्हाला हेल्प करतो. हे बघ तू- निर्या लावणं आणि साडी नेसवणं पण तू बघ ह्याच्यात गुंडाळण्याचा फरक आहे. पण काय फरक आहे? फक्त गुंडाळायचं नाही. मी तुला सांगते ना, रफ तुला सांगते, हा तू तेवढं बघितलेलं आहे सगळं, हा तुला फक्त नेसवायची. Okay. दॅट्स इट. Okay. कारण की असं मुलांना वाटतं की साडी नेसणं खूप सोपं आहे, खूप लवकर वाटतं? होऊन जातं. वाटतं आहे वाटतं आता का? कळलं? वाटतं? ह्याच्यासाठीच मी हा Question mark challenge होता यार. दिलाय. वाटतं तुम्हा लोकांना असं होतं यार. ठीक आहे, मग आता तुला ही साडी मला नेसवायची आहे. ओके, बट मी तुला एक विचारते यश, की मोस्टली आता ही वेगवेगळ्या टाईपच्या लाईक फॅब्रिक वेगवेगळ्या Yes. असलेल्या साड्या नेसते. Yes. सो मुलींना ना काही वेळेला इझी जातं कॉटनच्या लिननच्या साड्या हो, हो, पटकन नाही, नेसण्याला ते परफेक्ट बरोबर. प्लेटिंग Correct. वगैरे होतं. Correct. सो आता तू जी साडी निवडली आहेस हा. त्याच्यावर तुला किती कॉन्फिडन्स आहे, किती ही छान सुंदर तुम्ही नेसेल? रेडी टू वेअर जरी असती ना हा. तरी माझा कॉन्फिडन्स तेवढाच कमी असतो. मग मला ते कुठलं कापड वगैरे याच्याने नाहीच मला काय फरक पण पडणार. पण तरी काय माहिती, आता मी कधी पण अशी साडी वगैरे घ्यायला गेलो ना, हा. माहिती नाही याचं काय चाललेलं असतं. हा असा बघणार, जसं काय याला खूप सारं कळतंय समोरच्याला साडीबद्दल. असं वाटलं पाहिजे ना आपल्या साडीला सगळं. साडी हातात आली की उलटी करून बघायची. त्याला मी सांगितलेलं आहे, जर हँडलूम साडी असेल तर असं असतं, हा. मग ते मी चेक करत एंडला ते धागे पण असतात त्याच्यात तर नेसवण्याचं काही नसतं. त्यांच्या समोर जाऊन असं चेक करतो असं. आम्हाला एकदा विचारलेलं आहे का साडीवाल्याने, तुम्ही उलटा क्या कर रहे, तुम बार बार ऐसा उलटा क्यों कर रहे. ओके. जाऊ दे, चल. येस. सो आता हा टास्क तुला कम्प्लीट करायचा आहे. तिने तुला चॅलेंज दिलंय आणि माझ्या मते हे चॅलेंज तुम्ही बऱ्याच वेळेला एका हाताने नेसून मी एका हाताने. बापरे ते कळेलच आता आपल्याला. थोडस मला सांग. हे बघ कॅमेरा चालू मी तुला सांगणार आहे, मी तुला आपण बोलते, एक मी team खूप आहे चांगली actually. बायको आहे, मी तुला खूप मदत करणार आहे. म्हणून मी एवढा कॉन्फिडन्स सांगतो एका हाताने. पण ह्याच्या आधी त्याने तुला नेसवली आहे नाही, कधीतरी? कधीच नाही. निर्या मी वाढवतो. फक्त ते माझं निर्या काम आहे. plate करतो, प्लेट बस, असं that's हे it. करून द्यायचं बस. तेवढंच. हा आज तुला खूप मोठं चॅलेंज आहे. ठीक आहे. दरवेळेला ना आपण बघतो सगळेजण की शिवानी छानपैकी सुंदर साड्या नेसते, सगळ्यांनाच माहिती आहे, आणि ती छान रेडी पण होते. बट साडी नेसल्यावर यशची जी रिॲक्शन असते ना, मग त्या मुलींना असं वाटायला लागतं की असा नवरा पाहिजे, की मी साडी नेसून आल्यानंतर त्याची रिॲक्शन अशीच पाहिजे. सो आता ते खूप इझी आहे रिॲक्शन देणं बायको नटून थटून आल्यानंतर. पण आता बायकोला जेव्हा साडी नेसवायची वेळ आली आहे तेव्हा let's आता see. मी रिॲक्शन देणार आहे की ओ माय गॉड यश एवढी हे बघ, छान साडी मी नेसवलीस. नेसवेन पण त्याच्यानंतर तू कशी दिसशील त्याचाच माझा काय हात नसणार आहे. तू नेसते तेव्हा मी रिॲक्ट करू शकतो, सुंदरच दिसतेस. आता बघू आपण काय So होतं. आता हे तुमचंही रील शूट होणार आहे, हो. राईट? आता ह्यांचंही रील शूट होत आहे आणि आपली जशी स्टोरी आहे बेसिकली, मी सगळं तुम्हाला सांगितलं जर्नी. सो त्याच्यातली स्टोरीज आपली अशी आहे की त्यांना हे एक रील शूट करण्यासाठी कसे कॉन्सेप्ट डिसाईड करतात, कसे ते शूट होतं, आणि ते 1 मिनिटाचं किंवा 1.5 मिनिटाचं रील तुम्हाला दिसत असेल तर त्यामागे किती तासांची ही मेहनत असते. सो आम्ही मगाचपासून बराच वेळ शूट करतोय. आम्ही तुम्हाला लास्टला सांगूच की आम्ही किती वेळ घेतलाय खरं तर ह्यासाठी. पण येस, ते रील शूट करणं आपण स्टार्ट करूया. चालेल. ओके. पण तू नेसून ये साडी, मी रील डायरेक्ट स्टार्ट लास्टला करायच्या आधी मी ह्याला नेहमी आठवण करून देते. काय आठवण करशील? लिप बाम लावली. हा प्लीज. बरोबर आहे. एवढं ते पण तू अग्री तर कर, मी बरोबर बोललोय शिवानी पहिल्या ह्याच्यात. हो हो व्हेरी गुड, नाईस. थँक्यू यार, थँक्यू. आणि शिवानी ना काही ना काहीतरी छोट्या छोट्या गोष्टी सांगत असते मगाशी, कारण तिची ही एक गोष्ट मला चांगली आठवते, डोळा चोळू नकोस. सो मगाशी तर रॅन्डम बोलताना विचारा डोळा चोळू. मी विचार केला की हा आत्ता बंद करेल, हा आत्ता बंद करेल डोळे चोळणं. मी चोळतोच चोळत आहे. नव्हतोच, मी बघत होतो क्लॅरिटी बरोबर आहे का डोळ्याची. स्मज बीज झालेलं नाहीये ना, उगाचच लफडा नको. जाऊ दे, चला. ओके. चुकीचा आणला थोडासा. काय बोलू मी?
पिंक कलरचं लिप बाम घेतलंय माझं. ठीक आहे, थोडा चुकतो माणूस. मी नवीन आहे या क्षेत्रामध्ये, मी नवीन आहे. लिप बामावर मी अभ्यास हा करणार आहे आणि मी शेवटी असा होईल दोन्ही खिशात एक एक लिप बाम असतील माझ्या. घे, नाही लावलंस लाव ते पिंक वालच लाव, एकच स्ट्रोक लाव. DSLR वर बोट दिसते माझी गुलाबी गुलाबी. अरे नाही दिसणार ना, खरंच. आपला कॅमेरा वेगळा आहे यार. माझ्या पर्स मध्ये असेल बघ, नाही तर हे घे. सुरुवात इकडून होते हा. हे पण हे पॉइंट हा ऍक्च्युअली रीलची एकच स्ट्रोक असं हे लाव. ते खराब माझ्या विषयच गेलं का? ड्राय नको दिसायला. खरं सांगू लागेल नाही खरंच नाही. तिच्यावर विश्वास नाही माझा आता. ओके ओके, चला. तर आता आम्ही रील साठी सुरुवात करायची. हा तर मी तुला फक्त रफली सांगते, हा. ठीक आहे? अरे थांबा, मी कॅमेरा इथे चालूच नाही केला. ओके, इथे नाही. तर मित्रांनो, नवऱ्यावर एक्सपेरिमेंट पार्ट 2. नवऱ्यावर एक्सप्लेन. तर मी सांगते, यशला नेहमीच असं वाटतं की यश खूप नाही सॉरी यशला नेहमी असं वाटतं यश. माझी स्क्रिप्ट विसरली. हा, मी विचार करते. हा, तर यशला नेहमीच असं वाटतं की मुली खूप ठीक आहे, थोडं थोडं होतं. कम ऑन, यू कॅन डू इट. ओके, तर काय होतं challenge यशला मध्ये? नेहमी असं साडी, वाटतं की साडी, मुलीला साडी. साडी नेसणं खूप सोपं आहे. हा. एवढे रिटेक्स असतात ऍक्च्युअल मध्ये, याच्याहून जास्त जास्त असतात. पण पण ठीक आहे. यश त्रास देतो म्हणून एवढे रिटेक होत आहेत की तू तो हो काय बोल, म्हणतो- फक्त तू हो नाही, बोल. नाही, तो खरंच मला सपोर्ट करत असतो. पण जेव्हा असं तो मध्ये काहीतरी कोणतरी इंटरप्ट केलं की कसं आपण विसरून जातो Right, काय right. बोलणं, तसं होतं फक्त. ओके ओके, मी आता इंटरप्टच नाही करत. सो गाईज, आज आपण करणार आहोत एक स्वीट चॅलेंज, ज्याच्यामध्ये यशला नेहमी असं वाटतं की मुलींना साडी नेसणं खूप सोपं असतं. वाटतं? तर ते आज आपल्याला कळेलच. तर आज यशसाठी चॅलेंज आहे की तो मला साडी नेसवणार आहे. जेवढं त्यांनी बघितलंय मला एवढे चॅलेंजिंग म्हणून 2 मी एका वर्षात. हाताने नेसवू का? हा चालेल. नाही पण Good नको, job. आपण नॉर्मल चॅलेंज ठेवूया. मी फक्त बोलत होतो, उगाचच नको आपण. घ्या. हा. तुला मी फक्त एक ब्रीफ देते. हे बघा, मी तुम्हाला आधी- आधी सांगतो, साडीचा आणि माझा संबंध कुठे येतो मी तुम्हाला सांगतो. घडी करायची, इस्त्री करायची आणि ठेवून द्यायची, इथपर्यंतच माझा आणि साडीचा संबंध आहे. बाकी माझा आणि साडीचा काही संबंध. हा, आणि विकत घेण्यापासून आणि खोटं बोलण्यापासून. कधी साडीला इस्त्री नाही केलेली आहे ह्याने. हो शिवानी, प्लीज खोटं नको बोलू. शिवानी, मी एकदा दोनदा केलेली आहे. ठीक आहे, चल उघड. मला एकदा ओव्हरव्ह्यू दे की कशी नेसतात, तेच कारण सांगते. खूप टाइम झाला मी पकड. साडी नेसली नाही. सो सर्वात पहिले इथे गाठ पाहिजे, ठीक आहे? गाठ. आता मी परकर नाही घातलंय तर हे नाही करू शकत, टक नाही करू शकत. गाठ बांधायची. त्याच्यानंतर एक असा रोल घेऊन आधी पदर घ्यायचा आहे, ठीक आहे? आणि मग बाकीचं जे मटेरियल उरलेलं असणार त्याच्या निऱ्या पाडून खोचायच्या आणि मग इथून आणि इथून जरा ठीक एकचदा- करायचं. एकचदा? येस, गाठ बांधली म्हणजे तो एक झाला. हा. दुसरा एक टर्न करून टाकणार, एकदा टर्न करून टाकायचं. ओके. हा, आणि मग निऱ्या बस. समजलं? बरोबर सांगते Got का? it? मला गॉट इट आहे. पण साडी का? बरं आता शिवाय तू काहीच नाही नाही, सांगायचं आता असं? काहीच नाही. मी आता तू फक्त त्याला हे- सांगितलंस. हेच सांगणार आहे की फॉलची बाजू खाली आणि प्लीज आरामात हँडल विथ केअर. शिवानी, हे कुठून चालू होते पण? पदर तर तुला ओळखता येईल ना? हा पदर आहे. हा, तिकडे तो शॉपकीपर वाल्यांना सांगत असतो, ये पदर आहे ना, ये पदर आहे ना. कधी कधी तो ब्लाऊज निघतो, पण ठीक आहे. माझं मी थोडी घालतोय दररोज, मला नाही कळणार, पण ठीक आहे. ही एवढी मोठी साडी एकटी बाई कशी नेसते बाई? पण शिवानी कळेल. तू त्याला टायमिंगचं चॅलेंज ए, दिलं नको. नाही? मी देणार होते, मी विचार केलेला की त्याला टायमिंगचा चॅलेंज देईल, पण नंतर मला असं आलं की एवढं कठीण नको दोन करायला. स्त्रिया गाईज एकत्र आल्यावर लफडी होतात ना, हीच लफडी. यश, एक फक्त हिंट देऊ, द्यावीच लागेल तुला जर सुंदर ही जी दिसेल. बाजू आहे ना ही खाली असते. तेच मी करत होतो, हा. तेच नको सांगू मला, हा. ते मला कळतं तेवढं. हा, इधर से. हा, मी तयारी करतो ना जरा. मी म्हणून कम्फर्टेबल हाफ पॅन्ट घातली आहे की मला असं तसं काय करावं लागलं तर मी रेडी आहे. पहिले तर मित्रांनो आपल्याला गाठ बांधायची. त्यांना नको सांगू, तुझा चॅलेंज प्लीज माझ्या प्रोसेस मध्ये नको. ओके. हा? कुठे नेसतेस तू साडी? इथे खाली नेसू आपण थोडी. इथे नेसवत होता मी तो. खाली करायला काय हा, तुला कळत ओके, नाही? ओके. वरून खाली केलं ना तर मध्ये असे हे नाही पडत. काय हे काय घड्या नाही पडत. ओके. हा, ते तुला नाही कळणार. हे प्रोफेशनल साडी, हे मी अभ्यास करून आलो. आता इथे आपण गाठ मारू. हा, एक गाठ बांधलीस ना नाही, तर ओके, मी हा. इथून बाहेर नाही पडल्यावर मी टाईट होतंय का, अनकम्फर्टेबल, चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन जाणून घेणं मित्र ह्याच्यात गरजेचं असतं. कारण
असं झालं म्हणजे साडी तुमची टाईट बसलेली आहे. आता साडी टाईट बसलेली नाहीये, आता आपण दुसरी गाठ मारू शकतो. ओके. एक्सप्रेशन बघतोय मी. माझा प्रोसेसचा भाग आहे तो. बरोबर आहे. आठवत आहे ना? तू फिरतेस का? तुला कन्फ्युज होईल मग. नको नको मग फिरू नको. थोडं पाय जरा उचलशील तर मी मग बरं काहीच होईल. करू नाही शकत यश, तू पडशील तिला. पडशील ना शिवानी, मग माझं नाही काय त्याच्यात. हात जरा वर घेता काय हा साईडचा, आणि श्वास थांबवून ठेवा जरा 2 मिनिटं. ओके. वाव, काय नेसवली मी साडी. ए आठव मी काय बोलली होती, आठव. मला असं वाटतंय ना कुठेतरी झोल झालाय. पहिले पदर टाकला पाहिजे. मग पदरच टाकतोयस तू फक्त पण गाठ पहिले पदर, आता मी हा टाकला समज असा हा. झालं ना. आणि झालं नीरा, आणि- आणि नीरा कुठे? निर्या ही नवीन टाईपची साडी आहे. निर्या दुसरीकडे आहे, इकडेच निर्या. पण निर्या कशा पाडणार शिवानी आता याला? थोडस हे डोकं. बाय बाय, इथून आहे इथून आहे. हो जरा पदर बघू बरोबर आलाय का. ओ माय गॉड. असं जरा हात असा का ते करतात ना साडी. हे बाय बाय, कचरा काढला जाईल. हा, लोळतोय ओके तो जरा मी केवढा. त्याच्यासाठीच तुला सांगितलं हात सॉरी, जरा. मला काय नाही बोलायचंय. हम्म. आता जरा कर असा हात. तिचा गळा दाबतोय. ओ सॉरी सॉरी. असा असा हात कर. हे घे. हा. बरोबर आलेलं आहे गाईस. पदर असा जमिनीला टेकला नाही पाहिजे, पदर हवेत पाहिजे. असं उडवल्यावर तो दिसला पाहिजे व्यवस्थित, डिझाईन त्याच्यावरची जी असते. आता नको हॅलो, कन्फ्युज होते मला. आता मला असं चल मी वाटतं. इथे प्रिटेंड करते की तू पिन लावलायस कुठे प्रिटेंड केलंयस? इथे. इथे. हा. ओके. आता हा आहे जो हा, हम्म. याचा आपल्याला निर्या करायच्या आहेत. यश, तू मला बघितलंस नीरा पाडताना. मी काय नाही. एकच हे घेऊन हा एकच करतोय यार. ते चुकून आलेलो दुसरा हातात माझ्या. हे पकड जरा, मी देतोय ते पकड. पकड असं. हा शिकवतोय तर शिकून घे एकदा. सतत मी नसणार आहे तू साडी नेसायला. हे हे घे. नेसवायला, सॉरी नेसायला. शिवानी तू काहीच बोलायचं नाहीयेस आता. हा. चुकलोय का नाही मी म्हणजे मी सांगते काहीच एंड नाही. पर्यंत ती आलं मला ना, आठवण so, हा. होती. ती मला बोलते की नको एवढी दया खाऊ. बाप रे. काय दिसते साडी, सेम मंजुलिका दिसतेस. काहीच फरक नाही तुझ्या तशी मंजुलिका सध्या. अशी अशी चाल. यश, नाही सो ना. थांब जरा, आपण परत करू. हे असं पकडून अशी उभी राहा. बघू दे जरा मला. कळालेलं आहे मला. हम्म. थोडं थोडंसं सांग ना. नाही, ती बाहेरून आली नाही, ती. नाही, आपण एका घरातले. कसं दिसेल नवऱ्याला नाही जमत आहे. नाही. 12 वर्षापासून जास्त झाले ना आपण. आज या BTS मध्ये आपल्याला कळेल की शिवानी आणि यश जेव्हा एखादं रील शूट करतात तेव्हा खरंच यशला गोष्टी माहिती असतात की शिवानी गाईड करते त्याला आणि मग ते यश व्यवस्थित करतो, हे आत्ता आपल्याला कळेल. आणि बघ यार, हे काय हे असं करायचंय. ते तू डोकं लाव आता. मी हा हे या साईडला पाहिजे कदाचित. किधर आहे? ते परकर नाहीये तुला. या साडीची गाठ जी बांधली आहेस ना, बघू जरा लांब जा जरा. हे. काय दिसतेच माहितीये. हा अप्रतिम, एक नंबर. शिवानी तुला मॉडेल म्हणून ठेवला पाहिजे. ते साडीच्या वरती पेपर असतात ना त्याच्यावर छापला पाहिजे. प्लीज शीट. एक मिनिट जरा. हे माझं काम असतं काय, एवढंच मी करतो यार. तुम्ही साडी घालायला लावता म्हणजे काय. बट खरं सांगू, नॉट बॅड. ए हात काढ. तू ते काय बोलतात, कोड क्रॅक केलायस. केलाय ना. हा. ऍक्च्युअल मध्ये मुली कन्फ्युज होतात. पण मी झालोय ना बरोबर. म्हणजे बरोबर तर नाही बोलत, तुम्हीच रेट करा. हा. तर बाकी तुझं डन हा एवढंच. थांब जरा भाऊ, फिर जरा. व्यवस्थित घातले यार. अशी- तुम्हाला दोघांना काय वाटतंय? बरोबर घातले ना. बेस्ट घातले भाई. अशी साडी जर शिवानीने नेसली तर तू तिला बाहेर इव्हेंटला घेऊन जाशील, मग? अशी जशी तू आता नेसवलीस तशी. हो फक्त हे नाही घालायचं आतमध्ये.
वेगळं काहीतरी का? पण ऑब्विस हा बघूया आता. म्हणजे गाडीपर्यंतच, गाडीत बसून ठेवून गाडीतून परत घेऊन येईल. आणि ह्याचं काय? ओ शेट, ये लफड़ा हो गया क्या हे दया. बघा. समझे प्रॉब्लेम गाठ में आहे. माझं झालेलं नव्हतं, तुम्ही काय सांगितलं? अरे तुला माझं विचारलं झालं. शिवानीने. कधी? मी हो बोललोच नाही. मी नाही हो बोललो, मी बोललो मी फिर बोललेलो फक्त. ओके, आता काय? आता बोल. आता आपल्याला परत बेस पासून चालू करायला लागेल. जो झालेला आहे ना हा गाठचा प्रॉब्लेम, हा गाठ आपल्याला पुढे आणून त्याच्यात ते घालायला लागेल. कसं 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 काय बोललास? चुकलं तो वाटतं. बोलला की हे इकडे हा. आणायचं, इथे गाठ बांधायची आणि मग त्यामध्ये निऱ्या टाकायच्या, म्हणजे लोक ऑलरेडी जे बोलतात ते हा, अजूनच कोणी- कळू दे. हा. मला वाटतं एवढं थांब जरा, गाठ अजून आपण हुशार आहेस रे. मी हे बघ काय आहे ना, यश नावाची मुलं त्यांच्या नावातच यश आहे. बाकी सगळं डिफिकल्ट नसतं त्यांच्यासाठी. आणि मुलं थांब जरा थांब, एकदम व्यवस्थित इन करतो बघ तू आता. तुला एक हिंट देते मी ह्याला. ही निर्या लंगोट वाटते. नेहमी काय बोलते निर्या कधी पण आपल्या बेंबीच्या लाईन मध्ये असली पाहिजे. तू इथे घातलेस. इथे कुठे? इथे तुला माहित नाही बेंबी कुठे आहे तुझी? बेंबी कुठे आहे? इथेच आहे ना. तुझी जिकडे आहे तिथेच आहे. माझ्या इकडे मग इथे खोचूया का? तुझी बेंबी आणि नीरे एकच साईडला आहे शिवानी. हे थोडं इथे पाहिजे. आता मला हे बघा बेंबी दिसत नाही म्हणून मी हे केलं. दिसलं असं तर परफेक्ट झालं असतं सगळं काम. काय बोलतोय? म्हणजे अरे साडीत तर ते असतं ना बरोबर. म्हणून. आता मी एक आणखीन गोष्ट, हे त्याने वरतून नीट केलंय आणि शिवानीने पदर घेऊन बिचारीने सगळं सावरलंय. हा पण आता हा जो हे काही बघा. पॅटर्न तू केलाय हे बघ. हा वेगळा हा टाईपचा नवीन- पॅटर्न वाटतोय मला. हा म्हणजे नवीन- तिने आता ते घातलंय, आतमध्ये ड्रेस आहे तिचा, म्हणून ठीक आहे. म्हणून ठीक आहे. जो परकर असता तू विचार कर. हे काय नऊवारी अर्धी वाटते ही. ते नवीन स्टाईल आहे यार. म्हणजे आता ते होते इन प्रोग्रेस आहे ते. हळूहळू मला कळणार आहे त्याचं काय करायचं. हे काय मला तू अशी का उभी आहे बाई ती साडी अशी दाखवून? मला शेपटी आल्यासारखं वाटतंय. ए पुढून तर व्यवस्थित आहे ना, पुढून व्यवस्थित आहे. हे बघा कोणाला, हे बघ आपण रील बनवताना इकडचं दिसतंय फक्त, हे व्यवस्थित दिसतंय. म्हणजे माझ्या मते हे रील जेव्हा तुमचं शूट होत असेल खरोखरचं आणि हिने समजा चॅलेंज दिलेलं असेल की करतेच हे shoot. हा, पण मला असं वाटतंय की शिवानीने बिचारीने सगळं सावरलंय ते आणि ती फक्त दाखवत असेल फ्रंट की मी किती छान हो. नेसवली मागे यशने आणि थोडं मागचं सगळं एडिट. साडीमध्ये प्रॉब्लेम मला वाटतं, ते सरळ असताना तर ते व्यवस्थित आलं असतं. तू गाठ जेव्हा बांधलीस ना हा. तेव्हा तू एक बाजू जास्त खेचलीस, त्याच्यामुळे ते वर आलंय. ओके ओके. आणि गाठ कुठे? तुला माहित? ओके ठीक आहे. पण बाकी मला बरोबर वाटतंय. थोडं खेचूया का? हा गुड. हे बघ आता बघा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, स्ट्रेट आलंय. हे तर असंच येणार नाही रे, काहीतरी लफडा झालाय मग. ठीक आहे पण इथपर्यंत मला असं वाटतं की साडी समोर दिसताना साडी किती. पण तुला काय बोलायचंय? जे तू नेहमी बोलतोस की मुलींना साडी नेसणं सोपं असतं. हात जोडून माफी मागतो मी माफी मागतो स्त्रियांनो. तुम्हाला साडी नेसताना बघून किती वेळ लागतो त्याच्यावर आम्ही तुम्हाला जज करतो, पण ते चुकीचं आहे. मला असं वाटतं की आम्हाला आपण क्षमा ना करा. ह्याला साडी नेसवायला पाहिजे. अजून Oh, मजा आली. shit. पण yes, पण बऱ्यापैकी चांगली नेसली आहे. बिगिनर म्हणजे फर्स्ट टाइम नेसली आहे. फर्स्ट टाइम नेसली यार, फर्स्ट टाइम. तुम्हाला मी तुला घोडा चालवायला सांगितलं, तुम्हाला जमणार आहे का? तुला येतो? काय? मग मी घोडा चालवलाय, मला घोडा चालवता येतो. पण साडी नेसवणं आणि घोडा आता मुलं थोडी, मुलांचे कपडे किती नॉर्मल असतात. शर्ट पॅन्ट, हाफ पॅन्ट घातलीये मी, हाफ पण पॅन्ट, लुंगी आता ती वाली येते ना वेल्क्रो वाली यार, टॉवेल सारखी नेसतात. ठीक आहे, पण मला असं वाटतं की मी ह्याला हे 10. बघा तुम्ही रेट करा, हे दोघींचं जाऊ दे. हे बघा आपला संबंध आहे. तुम्ही मला सांगा की ही साडी मी नेसवली तरी कशी, आणि तुम्ही मला 10 पैकी नंबर द्या. मला माहिती आहे तुम्ही माझ्या सोबतच असाल गाईस. परत भेटू. नॉट बॅड. ऍक्च्युली साडी चांगली आहे ना म्हणून चांगलं वाटतंय. बिचारी शिवानी, मी तुम्हाला लिटरली सांगते की ती इतकी छान असं आणि ते पदर सावरून आणि हे जे करून ती इतकं छान वेल मेंटेन असं ती दाखवते ना की नेसवली आहे छान, आणि ती जशी छान उभी राहते साडी नेसल्यावर, जसे मुली मस्त पोज देताना उभे राहतात, त्याच्यात तिने सगळं सावरून नेलंय. पण माझं म्हणजे कुठेतरी चांगलं असेल, काहीतरी चांगलं केलं. यश Thank you. चांगलं केलंय, नॉट एक बॅड. अख्खी लाईन माझ्यासाठी जर बोलली शिवानीने ज्या प्रकारे व्यवस्थित नाही, यशला आम्ही चॅलेंज दिलं आणि यशने ते छान प्रकारे पार पाडलं खरं तर, कारण
साडी चूज करणं इथूनच सुरुवात होते आणि डिफिकल्ट वाली साडी निवडली आणि ती साडी थोडीशी प्लेट करणं थोडं डिफिकल्ट असतं नो डाऊट. सो त्याने सुंदर, जेव्हा त्याला कळलं की आपला टर्न चुकतोय, त्याने डोकं लावलं आणि तो टर्नही व्यवस्थित केला. सो गुड यश, थँक्यू सो मच. पास झालायस याच्यात. एक दिवस ह्या दोघांपैकी आम्ही येऊ आणि तुला एक चॅलेंज देऊ, मग तुझी बघतो मी मजा, घोडाच घरी आणतो. चालेल. येस, पण हा जो टास्क होता हाच होता, म्हणजे जे मी आता विचारलं की एका रील मागची मेहनत जी असते. आता हे जे तुम्ही शूट केले, अर्थात हे अख्खं रील शूट झालंय, आता हे तुम्ही पोस्ट करणारच असाल, बट ऑब्वियस, बट अदरवाईज हे आता ही कॉन्सेप्ट चूज करण्यापासून, आता आम्ही आल्यापासून बघतो आपल्याला तासभर लागलाय हे एखादं शूट करायला. एवढंच 1 मिनिटाचं रील शूट करताना दररोज किती वेळ जातोय? पहिले स्टार्ट तर आयडिएशन पासून आहे. आयडिएशन पण सोडून द्या की आपल्याला बनवायचंय काय. आता ही साडी हिच्या डोक्यात आलं की यशनी साडी नेसवावी, तर ते असं आपल्या डोक्यात असं लगेच नाही. कधीतरी आपल्या एक्झॉस्टेड असतात सगळे आयडिया. आता मी साडी नेसवली, आता 2 दिवसानंतर परत आम्ही हे नाही बनवू शकत, तर त्यालाच पहिले भरपूर वेळ लागतो की आम्हाला बनवायचंय काय. त्याच्यानंतरची रिॲक्शन जरा ऑर्गॅनिक, पण तिथपर्यंत पोचायला खूप वेळ लागतो. त्याच्यानंतर साडी आता कुठली करायची, त्याच्यात टेक घेताना 10 वेळा टेक घ्या. बाकी गोष्टी म्हणजे असं नाहीये की एका दिवशी आम्ही एकच शूट करतो, 3-4 शूट करतो. तर मग ते आवरा, मग आत्ताच शूट करतानाच आणि 2 वेळा कपडे बदलले, आधी वेगळं घातलेलं, मग त्याला इस्त्री करा. सो तिथून सगळं आहे. आणि पण मग हे सगळं आयत्या वेळेला ठरतं तुमचं, Yes, राईट? yes. की असं इम्प्रॉम्प्टू जे काही आहे ते असं सगळं ठरतं. म्हणजे जो काही प्रेक्षकांना किंवा ऑडियन्सला एक प्रश्न पडतो ना, की आता खूप वर्ष कपल कॉन्टेंट पाहिल्यानंतर मग ते कपलला असं वाटत असेल की आता हीच रिॲक्शन देणार आहे किंवा आमचं हे ठरलेलं आहे, मग ते ऑर्गॅनिक होत नाही. पण मी आज स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलंय, आता हे एवढी वर्ष, म्हणजे 2 वर्षांपेक्षा जास्त झाली असतील, सो कॉन्टेंट क्रिएट करतात कपल कॉन्टेंट, तेवढीच ऑर्गॅनिक रिॲक्शन यशकडनंही येते आणि तेवढीच छान बडबड शिवानीही करते. खूप स्मूथली आणि ऑर्गॅनिकली चालतं आणि हेच तुमच्या या कॉन्टेंट क्रिएशनचं यश आहे असं मला वाटतं. थँक्यू. सो आमचं एक मस्त रीलही शूट झालं, म्हणजे त्यांच्या दोघांचं एक कामही झालेलं आहे, म्हणजे दिवसभरातलं तसं छोटंसं काम त्यांचं पार पडलेलं आहे. आणि त्यामागची BTS मेहनत ही माझ्या शोमध्ये आता तुम्हाला दिसेलच. जे आपण प्रश्न विचारलेला की ह्याच्या मागे किती मेहनत असते आणि एक रील, एक व्लॉग असू दे, किती वेळ लागतो आयडिएशनपासनं ते रील पोस्ट होईपर्यंतचा हा सगळा टाइम स्पॅन, हा आत्ता आपण इथे येऊन ह्यांच्यासोबत केला म्हणून आत्ता आपल्याला कळलंय आणि हीच जर्नी आहे. आणखीन बरेच प्रश्न आपल्याला पडलेत, ते आपण सगळे विचारणारच आहोत, पण ती एक छान बैठक आणि एक मस्त आपण जे ठरवलंय तिथे बसून मस्त प्रश्न उत्तराचं सेशन आपण कंटिन्यू करणार आहोत. Done? तुम्ही मला ऍक्च्युअली सांगा, ही साडी चांगली आहे? ही साडी चांगली आहे का? यशनी मला ही साडी साडी नेसवली. सुंदरच आहे, साडीबद्दल नो डाऊट आहे. अल्ला, हा काय काय म्हणाला टाकलाय, काय टाकलाय भाई. साडी सुंदर आहे, पण ही नेसवली. 1 मिनिट, तू काय बोलूच नको, 2 मिनिटं. ही साडी तुम्हाला वाटते का मी नेसवली? मी नेसवली खरं, तुम्ही शपथ ना- सांगा. तुम्ही ह्यांच्या व्हिडिओ मध्ये जाऊन बघा की मला लिटरली पाल काय बोलते, काय बोलतात त्याला, काय? शेपूट आली होती या कुठे आली साडीची, होती भाई? मीच सगळं जी केलेलं आहे, काय नंतर नाही. ह्यांनी हेल्प केली आहे यशला. बापरे, हेल्प केलीये. मी इकडे पडलो मी साडी नेसवता पडलोय मी, तरी मान्य करत नाही. पण येस, ह्यांनी मला ही साडी नेसवली आणि मस्त चॅलेंज केलं आम्ही, मस्त शूट पण झालेलं आहे. Yes. आणि खूप कसं मजा वाटलं? आली, पण मजा आली. हे लोकांनी घरी येऊन बिचार मध्ये लाईट पण गेली आमची, त्याच्यात बसायला लागलं. कुठून तरी ट्रॅव्हल करून आले, परत गरम होत बसलेलं. Late झालं. पण थँक्यू सो मच, तुम्ही आली, खूप बरं वाटलं. तू तर घरचीच आहेस. सॉरी, मला त्यांना थँक्यू बोलायचं होतं. थँक्यू सो मच. तुम्हाला हात नाही आलं आहे ना, थँक्यू सो मच. बिचारे कधीपासून उभे शूट पण करत. सॉलिड शूट झालंय आणि मला जाम मजा आली आहे. खरं तर ह्यांचं कॉन्टेंट आम्ही नेहमी बघत असतो आणि असा प्रश्न पडतो की खरंच ऑर्गॅनिक असेल का, किंवा जे काही रिॲक्शन येत आहेत ते आता इतक्या वर्षानंतर थोडंसं कसं वाटतंय, कसं डिसाईड करतात. सो मी प्रत्यक्ष पाहिले, गाईज सॉलिड आहेत दोघं आणि मस्त कॉन्टेंट क्रिएट करतात. अप्रूव्ह. आणि सिरियसली यशचे जे पंचेस आहेत ते अगदी इम्प्रॉम्प्टू असतात, काहीच ठरवलेलं नसतं. हा, म्हणजे लोकांना असं वाटत असेल की शिवानी सल्ले देते, पण नाही, खरंच इम्प्रॉम्प्टू असतं. आणि शिवानी त्याला मध्ये मध्ये बऱ्याच जे काय बॅलन्स आहे. हा, ते मस्त एक गुगली टाकत असते. सो सॉलिड आहे आणि तुम्हाला दोघांनी तुमच्या जर्नीसाठी Thank you so much. खूप आणि खूप घरी शुभेच्छा. आल्याबद्दल थँक्यू. थँक्यू, तुम्ही आम्हाला घरी बोलवलं त्यासाठी. सो व्हिडिओ आपण जो शूट केलेला आहे तो तर आपण पाहिलाच आहे. सो तिथे जर आम्ही एक चॅलेंज पाहिलेलं, राईट, आणि तुमच्या व्हिडिओजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं कॉन्टेंट असतं. पण सुरुवातीला हे चॅलेंजपर्यंत आपण येणार आहोत. बट स्टार्टिंग अर्थात तुम्ही तुमच्या ब्लॉगमध्ये बऱ्याच वेळेला सांगितलेही आहे, पण आमचे लोकमत फिल्मीचे प्रेक्षकही नव्याने जोडले गेलेत, सो त्यांनाही सांगणं मस्ट आहे. सो पहिलाच प्रश्न असा आहे की आधी तुम्ही नोकरी करत होतात दोघेही, सो नोकरी ते डायरेक्ट फुल फ्लेज या फील्डमध्ये यायचं, ही खूप मोठी रिस्क असते. तुम्ही दोघांनी कसं ठरवलं आणि पहिला डिसिजन घेतल्यावर काय तुम्हाला बर्डन होतं का?
तर आमचं करिअर जे पण होतं, आम्ही इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये होतं, खूप छान चालू होतं. इन्कम पण कम्फर्टेबल होती, सगळं छान होतं. आणि त्याच्यानंतर अचानक लग्न झाल्यानंतर वी डिसाइडेड की आम्ही कॉन्टेंट क्रिएशन पण करू. आणि कॉन्टेंट क्रिएशनमध्ये जसं तू बोललीस रिस्क तर आहे, बिकॉज दिस इज नॉट अ स्टेबल इन्कम किंवा स्टेबल करिअर पाथ. सो आधी आम्ही विचार केला की दोन्ही एक हँड इन हँड आपण करूया. हे पण करिअर म्हणजे जे इन्व्हेस्टमेंट बँकिंग कॉर्पोरेट लाईफ ते पण चालू आहे, कॉन्टेंट क्रिएशन पण चालू आहे. पण नंतर असं झालं ना की आफ्टर 6-7 मंथ्स आम्हाला खूप हेवी व्हायला लागलं, बिकॉज कॉन्टेंट क्रिएशनमध्ये खूप टाईम जात होता आणि कॉर्पोरेटमध्ये असं होत होतं की आम्ही आमचं बेस्ट नव्हतं देऊ शकत, बिकॉज डोक्यात कुठे ना कुठे आयडियाज काम हे चालूच होतं. म्हणून मग आम्ही विचार केला की हे आपण जास्त वेळासाठी नाही करू शकत, आपल्याला कुठेतरी स्टेप घ्यावाच लागेल की एकतर हे नाही तर हे. आणि कॉन्टेंट क्रिएशनमध्ये आपल्याला स्वतःची फ्रीडम मिळते, आपण स्वतः रूल्स हे करू शकतो, सेट करू शकतो म्हणून. आणि आम्ही बघितलं की किती इन्कम येतोय, कसा इन्कम येतोय, आपण ह्याच्यावरती म्हणजे खूप विचार केला डिपेंडेंट राहू शकतो का. असं नाही आहे की म्हणजे आज विचार केला आणि उद्या सोडलं, बिकॉज हे खूपच रिस्की काम आहे. म्हणून आम्ही आधी बघितलं 7-8 महिने दिले की ओके कन्सिस्टंटली इन्कम येतोय, ह्याच्यावरती आपण आपलं लाईफ डिपेंडेंट करू शकतो. त्यानंतर मग आम्ही डिसाईड केलं की ठीक आहे आपण कॉन्टेंट क्रिएशनला कंटिन्यू करू आणि कॉर्पोरेट लाईफला बाय बाय. पण नोकरी करता करता तुम्ही हे स्टार्ट केलं, राईट? मग पहिली नोकरी कोणी सोडली? मी तू सोडली. पण हे रिस्की नाहीये यश, की मोस्टली मुलं जी असतात ती अशी पटकन तुमचा बिझनेस किंवा काय असेल ते सोडू नाही शकत? नाही, बरोबर आहे, सोडू नाही शकत. पण असा विचार केलेला की जसं बोलली की दोन्ही याच्यावर आम्ही पायटी होतो की हे पण करू ते पण करू. आणि हिचा एवढा वेळ कधी कधी जायचं, कारण मी गाडी चालवून जायचो, तर मला गाडीत एडिट करताना येते, पण ही बसमध्ये बसायची, एडिट करायची, पोचायची, मग तिकडे कुणाचा कॉल आला की तिकडे घ्यायची. तर मग असं आलं की दोन्ही एकत्र आपलं नाहीच होणार. तर मग ही थोडा असं, आणि 6-7 महिने आम्ही प्रॉपर विचार करत होतो की आपलं इन्कम कसं येते, व्यवस्थित चाललंय का, ग्राफ बघूया आपण, वर खाली होते का, स्टेबल ग्रो होतंय. तर मग ते सगळं विचार केल्यावर मी बोललो की कोणीतरी एकाने जर सोडलं तर दुसऱ्याला भाग आहे. आणि मेन म्हणजे ना ह्याचं काय होतं, हा नाईट शिफ्ट करत होता, ठीक आहे. तर ह्याला काहीच वेळ नव्हता मिळत, म्हणजे रात्री पूर्ण टाइम ऑफिसमध्ये द्या, मग रात्री लेट नाईट घरी येऊन, मग ते बोलतात ना कितीही झोप कंप्लीट झाली तरी नाईट शिफ्ट वाल्यांची झोप कधीच पूर्ण होत नाही. आणि त्याच्यामध्ये मग परत सकाळी उठून थोडंसं जिमला जा, स्वतःचं जेवण वगैरे करून वेळच नाही मिळायचा मी टाइम. आणि मी टाइम मध्ये पण तो एडिटिंग करत बसला तर मग मेंटल हेल्थची वाट लागून जाईल. आणि आमचं कॉन्टेंटच असं की दोघांचं पाहिजे, आणि शिफ्ट चेंज वेगळ्या वेगळ्या असल्यामुळे ही जेव्हा ऑफिसला असते तेव्हा मी घरी असतो, ही घरी असली की मी ऑफिसला असतो. कुठे मी टाइम नव्हता, कुठे असं बोलतात ना की पूर्ण बर्डन माझ्यावरती येत होतं, बिकॉज हा करूच शकत नव्हता. म्हणून मग आम्ही विचार केला की ह्याला पहिले सोडू देत, बिकॉज माझं प्रॉपरली होत होतं, मी ट्रॅव्हलिंग मध्ये एडिटिंग वगैरे करू शकत होते. मग आधी ह्यानी सोडलं आणि मग हा घरी बसून थोडं सगळं मॅनेज करत होता. मग नंतर विचार केला ओके ठीक आहे आता थोडं मी पण ही स्टेप घेऊ शकते. मग मी 3 महिन्यांनी सोडलं. बट त्या 3 महिन्यांमध्ये पण आम्ही बघत होतो की आपण करू शकतो का, हा डिसिजन घेऊ शकतो का, पूर्ण विचार केला. आणि मग फायनली 3 महिन्यानंतर मग मी पण. आणि पहिले मी काय, कारण आता नाईट शिफ्ट होती ना, तर ही कसं रिझनेबल टाइमला तरी घरी यायची, तर मग आम्ही काहीतरी शूट करू शकतो तेव्हा. मी जर हिने पहिले सोडलं असतं तर ही एकटी सकाळी अशीच बसली, काय करू मी घरी सकाळी 6 वाजता 5 वाजता आम्ही काय शूट करणार. बरोबर. मग त्याच्यात पहिले मी सोडून टाकलं. ओके, पण तुम्ही दोघांनी मॅनेजमेंट स्टडीज केले, राईट? पण एवढं शिकल्यानंतर असं म्हणतात आपल्या आई वडिलांचं असतं एवढे शिकले आणि आता तुम्ही छान जॉब करताय, अचानक तुम्हाला हा किडा कुठून आलाय कॉन्टेंट क्रिएशनचा? सो दोघांच्या म्हणजे अर्थात शिवानी तुझ्या घरच्यांची रिएक्शन हे ना, मी म्हणजे घरच्यांच्या रिॲक्शन आधी मी सांगते. मला माहिती कॉन्टेंट क्रिएशन स्टार्ट व्हायच्या आधीपासून ना, आम्ही जेव्हा सगळे कलिग्स असे कॅन्टीनमध्ये वगैरे बसायचो, टाइमपास करायचो, मी त्यांना नेहमी बोलायचे की मला 35 पर्यंत मी रिटायर होणार आहे. म्हणजे मी अननोईंगली मी खूप आधीपासूनच मॅनिफेस्ट केलं होतं. आणि त्याच्यानंतर जेव्हा हे सगळं झालं, मी घरी तर सांगितलेलं, माझी मम्मी तर फुल ओके होती ती, कारण की ती जवळून बघत होती की आमचा किती वेळ जातोय, आम्हाला आमच्या स्वतःवरती लक्ष नव्हता देत आहेत. पप्पा थोडे घाबरले होते, बिकॉज म्हणजे त्यांना असं होतं की त्यांनी हे केलंय, कॉर्पोरेट लाईफ आयुष्यभर ही त्यांनी केली आहे. सो त्यांना असं होतं की सोडणं, तुमची स्टेबल इन्कम नाही, आणि त्या जनरेशनला माहिती नाहीये ना की कॉन्टेंट क्रिएशन कसं चालतं, काय होतं. तर ते थोडंसं होतं की नका सोडू, हे नको. ह्यांनी जेव्हा सोडलं तेव्हा पप्पांना थोडा धीर होता की ओके ऍटलीस्ट शिवानी करते. आणि ते पण आम्ही लगेच नव्हतं सांगितलं, 1-2 महिन्यांनी सांगितलं पप्पांना. सोडलं नव्हतं सांगितलं, आम्ही थोड्या वेळानंतर टाइम घेऊन त्यांना कसं पटेल त्याच्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं. आणि मग नंतर जेव्हा मी सांगितलं की मी पण सोडते, तेव्हा पप्पा आधी नाहीच बोलत होते की नका ही रिस्क घेऊ, हे पण त्यांना सगळं समजवलं. मग ते बोलले की जर तुम्ही कम्फर्टेबल आहात, तुम्ही पूर्ण विचार केलाय तर मग ठीक आहे. सपोर्टिव्ह खूप होते, मला खूप आवडलं की तुम्हाला सोडतायत. त्यांचं असं होतं की आमच्या विचाराने तुम्ही नका चालू,
तुम्हाला जर माहितीये तुम्ही व्यवस्थित करू शकता तर इट इज ओके, नो प्रॉब्लेम. पण आज या ऑफिसमध्ये आल्यानंतर आपण बऱ्याच वेळा आधी गप्पा मारल्यात, सो तुम्हाला तुमच्या कॉर्पोरेट लाईफची आठवण आली की पहिलेच आम्ही जेव्हा आलो तेव्हाच की अरे यार आपलं पण असं होतं सगळं, आपण पण तेव्हा जायचो. हे ऑफिस स्पेस बघून पण मला तेच हे एन्व्हायरमेंट फुल असं फेमिलियर होतं. खूप बरं वाटलं. नॉस्टॅल्जिक एकदम. नॉस्टॅल्जिक फील. पण अर्थात तुम्ही म्हणालात तसं की आई वडिलांचा सपोर्टही खूप गरजेचा असतो. बऱ्याच वेळेला तुमच्या 1-2 व्लॉगमधनं तुम्ही सांगितलंही आहे की बऱ्याच वेळेला शिवानीचं सगळी फॅमिली दिसते व्लॉग्समध्ये, यशचे पॅरेंट्स दिसत नाहीत आणि तो खूप इमोशनल पार्ट आहे. यश तू 1-2दा सांगितले आहेस, पण आज वाटतं की आई बाबा असते तर त्यांनी एवढी छान जर्नी, आज एवढे तुम्ही व्हायरल होत आहे ते बघण्याचं एक चांगली संधी त्यांना मिळाली असते. मिळाली असती, पण असं आहे की असतेच तर मग आमच्या ब्लॉग मध्ये पण अजून थोडा टाइमपास. मी लिहून देते, जर आता यशचे आई वडील असते तर आता आम्ही जिकडे आहोत त्याच्याहून खूप पुढे असतो. बिकॉज ते लोक, ते माझे पेरेंट्स पेक्षा ते जास्त, माझे पेरेंट्स थोडे इंट्रोवर्ट आहेत सेम माझ्यासारखे, आणि यशचे पेरेंट्स माझ्याहून जास्त डबल एक्स्ट्रोवर्ट होते. सो आमच्या ब्लॉग मध्ये अजून जास्त फन असतं. बट पण ठीक आहे, पण असं काय नाही वाटतं कधीतरी की असतं तर असं वेगळं झालं असतं. पण त्यांना असं माहिती होतं की कदाचित पुढे जाऊन तू थोडंसं क्षेत्र बदलशील आणि या क्षेत्रात येशील मी असं? जॉबच करायचो त्यांना. माझ्या मम्मीला असं होतं की तू जातोय इथून 2 तास परत तिकडे जातोय, तिकडून त्याच्यानेच तू बारीक होशील, तसं तिच्या मनात होतं. पण तिला असं कोणाला आयडिया नव्हती की आम्ही हे चेंजेस करून टाकू. कारण जॉब मिळणं असं होतं की जॉब मिळतोय हीच मोठी गोष्ट आहे. तर त्यांना पण कन्व्हिन्स करायला लागलं असतं. पण मला पण असंच वाटतं की यशच्या आईला कन्व्हिन्स करावं लागलं नसतं, बिकॉज तिला एनिवेज आवडत नव्हतं की यश 9 to 5 जॉब करतो. तिला असं होतं की घरी बस आपण म्हणजे काहीतरी टाइम वेगळं स्पेंड, करू. बिकॉज मला तर मुंबईचं ट्रॅफिक माहितीच आहे. आम्ही मध्ये नाशिकला राहिलो होतो, तर आमचं असं होतं की आपण नाशिकला दुकान पण उघडूया. असं आधी खूप आधी जेव्हा आम्ही शिफ्ट होणार होतो, आमचं ठरलं नव्हतं की आम्ही ठाण्यात राहू. त्याच्या आधी आम्ही तिकडे शिफ्ट होणार होतो. तर तेव्हाला पण एक स्पेस होती जेव्हा मला जॉब पण नव्हता लागला. तर मग तिला कन्व्हिन्स करणं डिफिकल्ट नसतं, पप्पांना थोडं कन्व्हिन्स करायला लागलं कारण ती गव्हर्नमेंट जॉब मध्ये होते. अर्थात पण त्यांचं असं काही होतं की तू अशाच प्रकारचं क्षेत्र निवड, कारण आता तू म्हणालास ते गव्हर्नमेंट जॉबचे होते, सो त्यांनी असं काही तुला सांगितलेलं की या क्षेत्रात तू ये किंवा पुढे जाऊन त्यांचं क्षेत्र फॉलो कर असं? नाही, कधीच नाही. त्यांनी तर उलट सांगितलेलं की तुला बरोबर वाटत असेल तर तू इकडे घुस. त्यांनी मला सांगितलं पण होतं की इकडे आलास तर तुला एवढे एवढे चॅलेंजेस असतील, ते इझी लाईफ नाही. तुम्हाला किती वेळ घराच्या बाहेर राहावं लागेल तुम्हाला माहित नाही, तुम्ही किती वेळ घरात असाल त्याचा काही नेम नसतं. मग तुला जसं वाटतं तसं पण जॉब कर, असं होतं त्यांना. मग नंतर हे चेंज. यश मध्ये जो ह्युमर आहे तो कोणाकडनं आलाय? आई, आई 100% आई. एवढी आई कूल होती? खूप जास्त. खूप जास्त होतं. म्हणजे आम्ही पण जेव्हा फ्रेंड्स घरी जायचो यशच्या, कधी असं वाटलंच नाही की ती ह्याची आई आहे. असं वाटायचं की ती मोठी बहीण आहे. जसं इंटरॅक्शन असायचं, म्हणजे एकदम फ्रेंडली एकदम असायचं. मला आणि हिला पण ती एवढी चिडवायची की तुम्ही काय करताय, तुम्ही कुठे जाणार, तुम्ही घरी काय बसताय. मला तिने किती वेळा आठवण करून दिली की हिला फोन कर, माझा बर्थडेला विश कर. भरपूर तिने गिफ्ट घेतलेत की तू दे हिला गिफ्ट तिच्या म्हणजे बर्थडेला. हा विसरायचा तर ते गिफ्ट घ्यायचे आणि सांगायचे हे दे, आणि हा मला नंतर सांगायचं की मम्मीने घेतलेलं आहे. किंवा मग मी पण जायची तर यश काहीतरी असं विसरायचा वगैरे, तर ती मला बोलायची काय म्हणून तू याला हो बोललीस. खूप अमेझिंग. तर चांगलं बॉन्ड होतं. अर्थात तुझ्या आई वडिलांसोबतचा बॉन्ड दिसतोय यशचा, त्याच्या आई वडिलांसोबतचा तुझा बॉन्ड, अर्थात तू आता सांगितलंस की खूप कूल आहेत त्या, बट तरी म्हणतात ना की लग्न होणार होतं तुमचं आणि तो एक बॉन्ड किंवा जो आजपर्यंत कदाचित तुम्ही तुमच्या ब्लॉगमध्ये प्रेक्षकांसमोर मांडला नसेल, तुझ्या सासू सासऱ्यांसोबतचा बॉन्ड, तर तो जरा आम्हाला थोडासा एक्सप्लेन करशील? सो आम्ही जेव्हा क्लासच्या नंतर वगैरे पण जायचो, जेव्हा आम्ही फ्रेंड्स होतो, काही असं रिलेशनशिप वगैरे काही नव्हतं, तेव्हा पण ना त्याची आई मला खूप हे करायची की म्हणजे शॉपिंगला एकत्र जाऊया, किंवा ते ना म्हणजे जेव्हा आम्ही फ्रेंड्स होतो, जेव्हा त्यांना माहिती पण होतं यशच्या सगळ्या गर्लफ्रेंड्स म्हणजे मुलींमध्ये जेवढे फ्रेंड्स होते, आम्ही सगळे जायचो, कारण की एकत्र एक ग्रुप होता. तर ती सगळ्यांसाठी आमच्यासाठी क्लिप्स आणायची, बिकॉज त्यांना असं होतं की मला मुलगी नाहीये आता. मग तर मग असं आईला असतं ना की मुलगी झाली तर त्यांना आपण मेकअपचं सामान वगैरे आणायचं, तर ते मला घेऊन यायचे, असं नती किंवा मग क्लिप्स किंवा असं काय काय मला तेव्हा असे गिफ्ट देत राहायचे. आणि मग नंतर पण ना मी कधी गेली दिवाळीत वगैरे तर मला बोलायचे की मला मेहंदी काढ हे ते, बिकॉज ते असं ना की घरी जर मुलगी असेल तर हे सगळं करू शकते, मग ते त्या मला सांगायच्या. किंवा मग कधी असं त्यांचं असेल की मला अशी रिंग हवी आहे, मग ते आम्ही डिझाईन मी सजेस्ट करायची की अशी न्यू स्टाईल मध्ये, बिकॉज त्यांना एवढं फोनचं माहिती नसतं कसं बघायचं काय, तर मी त्यांना हेल्प करायची तेव्हा. आणि कसं असायचं ना, क्लासच्या बाजूलाच हे लोक राहायचे, तर मग खूप इझी होतं. मग आम्ही आमचा असं टाइमपास करायचा रस्त्यावरती करायच्या ऐवजी यशच्या घरी जाऊया, आणि मग ते सगळं आम्ही सगळे यशच्या घरी जाऊन असं चिल करायचो. ओके.
माहिती होईपर्यंत आमचं घरचं फुल एकदम आणि व्यवस्थित. इनफॅक्ट माहिती नसल्यानंतर जास्त जास्त झालं. झालं कारण तिला असं होतं की अरे बेस्ट झालं आता कोणतरी मिळालं आपल्याला हक्काचं की हिला आपण बोलू शकतो की माझं हे तुझं आहे, माझं हे तुझं आहे. आणि मग तेव्हापासून असं होतं की तुझं हेअर केअर रुटीन काय आहे, तो कुठे केस कापते, मग तिकडे ह्याची आई पण जायची केस कापायला. ह्या सगळ्या गोष्टी तेव्हापासून होत्या. वा छान. पण तुझ्या म्हणजे हिच्या आई बाबांसोबत कोणासोबत तुझं जास्त वाटतं, आई की बा? कारण आम्हाला आई बऱ्याच वेळेला दिसते खूप, म्हणजे तुमचा जावई आणि सासूचा एक मस्त बॉन्ड आम्हाला पाहायला मिळतो. मला वाटतं मम्मीचा आणि माझाच, हिच्या मम्मीचा आणि माझाच बेस्ट मला वाटतं बॉन्ड आहे. गौरांगचा पण आहे पण मम्मी पप्पांमध्ये मला वाटतं मम्मीचा आणि माझा खूप चांगला आहे. पप्पा एकत्रित असं कमी बोलतात, जास्त बोलत नाही. मम्मी आणि मी मस्ती, प्रॉपर मस्ती करतो, मला खूप मजा येते. पण हिच्या वडिलांचा धाक आहे असं थोडा की नाही, खूप स्वीट आहेत ते बोलत नाहीत पण ते एवढे स्वीट आहेत ना, मध्ये जोक मारणार एखादा, एकदम काहीतरी असं मध्येच बोलून टाकणार की हसायला येईल. आणि चिडवणं, त्यांचं चिडवणं पण आहे, मम्मीला पण ते चिडवतात कुठल्या कुठल्या गोष्टींना, तर ते दिसून येत नाही पण खूप कमी आहे. मस्त आहे. पण अर्थात गौरांगने म्हणजे तुझ्या भावानेही ती जर्नी सुरू केली, त्याचे इन्स्पिरेशन तुम्ही दोघं आहात? हो, त्यांनी म्हणजे हे कधीच आमच्या प्लॅन मध्ये नव्हतं. मग त्यांनी बघितलं की माझी दीदी, माझा जिजू हे कामासकट करतायत, मग वाय नॉट मी? बिकॉज त्यांनी ते जवळून बघितलं ना की कसं हे लोक मॅनेज करतायत किंवा कसं काय ते. मग त्याला असं वाटलं की सेकंड इन्कम म्हणून आपण स्टार्ट करूया. मग त्यांनी पण सुरुवात केली. आणि यांच्यात आहेच, पप्पा पण यांचे आर्टिस्ट आहेत, स्केच वगैरे बनवतात, वेगळ्या टाईपची आर्ट आहे पण आहे त्यांच्यात. गौरांगमध्ये पण आर्ट आहे, तसं काहीतरी वेगळ्या स्टोरीज बनवणं, मम्मी सोबतच्या व्हिडिओ बनवणं, ते होतच त्याच्यात. फक्त आम्ही पण चालू केलं तर त्यांनी पण एक बोललं की मी पण ट्राय करून बघतो, आणि मग तसं पण चालू. आणि लोकांना आवडायला लागलेलं की आमच्या तिघांचा बॉन्ड ऑन कॅमेरा. आणि खूप मुलींचं असं होतं की अरे गौरांग तू चालू कर तुझं, आणि त्याला जे कॉमेंट्स यायला लागले. मग मी त्याला बोलली चल आता लोक बोलतायतच आहे तर ट्राय करू शकत, जर नाही वर्कआउट झालं तर ठीक आहे, पण ऍटलीस्ट यू ट्राईड. तर मग त्यांनी पण चालू केलं. पण हे तुमच्या कॉन्टेंट क्रिएटरच्या जर्नीमध्ये तुम्ही प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळा ब्लॉग तयार करायचा प्रयत्न करता, काही चॅलेंजेस असतात, तू काही चॅलेंज देते त्याला, किंवा तुमचं एक रॅन्डम फूडचं एक शूट असतं किचन मधलं, जे खूप छान व्हायरल होतं, तू जे काही तिच्याशी गप्पा मारतोस ते, किंवा जे काही तिथे ऍक्शन रिॲक्शन. पण हे डिसाईड कोण करतं की आज आपल्याला काय करायचंय, किंवा एखादी थीम कशी ठरवतात तुम्ही दोघं, आणि ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन तुमची काही टीम आहे का? आमचं टॉपिक म्हणजे कॉन्टेंट आपण हे बनवायचं की ह्याच्याबद्दल आपण बनवायचं, ते सगळं मेजॉरिटी 80-90% हिच्या डोक्यातून येतं की एक आयडिया आहे, या आयडियावर आपण काहीतरी बनवूया. आणि मग एक्झिक्युशन मध्ये रॅन्डमली जे माझ्या तोंडातून निघत जातं त्याच्यावर ही रिॲक्ट करते, मग ते एक्झिक्युशनचा भाग. जसं तुम्ही त्या दिवशी बघितलं की मी यशला आयडिया देते की चॅलेंज करायचं, मग मला माहितीये की तो इतकं म्हणजे बोलतात ना केपेबल आहे की तो त्या चॅलेंज मध्ये फन कसं ऍड करायचं, तर त्याला ऑर्गॅनिकली येतं. तर मग मला असं जास्त विचारले, मला फक्त तो बेस काय करायचंय ह्याच्यावरती थोडंसं मग हे करावं लागतं. आणि हा माझे फ्रेंड्स आहेत जे आमच्यासोबत आता काम करतात, तर मग ते आम्हाला सांगतात की असं ट्राय करू शकतेस. आणि आमचे फ्रेंड्स पण इतके सपोर्टिव्ह आहे ना, ते आम्हाला काही असं नवीन दिसलं, ट्रेंडिंग काहीतरी दिसलं की आम्हाला पाठवतात की हे ट्राय करा, ते ट्राय करा. किंवा फॅमिली किंवा कॉमेंट्स मध्ये भरपूर लोक आम्हाला सजेस्ट करतात की तुम्ही हे करा, ते करा. मग ते सगळं असं एकत्रित करून मग आम्ही बघतो की ह्याने काय युनिक करता येईल. पण ते प्रॉपर हिचं व्यवस्थित असतं की हे आपण केलेलं आहे, ह्याच्यात आपण वेगळं काय करू शकतो, काय करायचंय. एक्झिक्युशन इज माइन, आणि कॉन्टेंट आयडिया ती आणणं ते मेन आयडिएशन हिचं. ओके. पण आता तू म्हणालीस आयडिएशन हिचं असतं आणि एक्झिक्युशन तुझं असतं. आता आपणही जे काही शूट केलं, म्हणजे मी प्रेक्षकांना खरंच सांगेन की ना, आपल्याला एक वाटतं की काही वेळेला कपल कॉन्टेंट क्रिएट करताना थोडंसं सगळं डिसाईड करून वगैरे ठेवतात आणि काय रिॲक्शन द्यायची हेही डिसाईड केलेलं असतं. पण असं अजिबात नाही आहे. आम्ही जाऊन तिथे शूट केलं तेव्हा आम्ही यांचे BTS कव्हर केले आणि ह्यांनीही आमचे BTS कव्हर केले. ते आम्ही यांच्या ब्लॉगमध्ये पाहिलं. पण हे BTS कव्हर करताना आम्हाला जाणवलं की यशचे रिॲक्शन अजिबात काही ठरलेले नसतात. जसं आता शिवानी बोलली की एक चॅलेंज आमचं ठरलेलं की यशला काय चॅलेंज द्यायचं, सो ते चॅलेंज आम्ही त्यांना दिलं होतं आणि त्याच्या रिॲक्शन अगदी रॅन्डम होत्या. आणि तो जे बोलत होता तेही अगदी रॅन्डम होतं, त्याच्यात कुठेच आम्ही काहीच ठरवलं नव्हतं. सो एक खास प्रेक्षक तुमच्यासाठी आहे की आपल्याला जे वाटतं की सगळं डिसाईड केलेलं असतं, नाही, फक्त एक आयडिया ठरवलेली असते आणि त्याचं एक्झिक्युशन यश ऑन दी स्पॉट करतो. हे खूप छान क्वालिटी अर्थात तुझ्यातली. बट हे शिवानी, काही वेळेला असं होतं की शिवानी थोडंसं डोमिनेट करते का एखाद्या व्लॉगमध्ये, किंवा असं दिसतं बरं, ते रॅन्डम रिॲक्शन असतात आणि डेली असतं ते कपल मधलं की थोडंफार आपल्याला एखादी गोष्ट पटत नाही की आपण एक रिॲक्ट करतो. सो असं म्हणतात बरेच जण, तुझ्या ब्लॉग खाली कॉमेंट्स तर येतात. सो काय रिॲक्ट करा असं वाटतं, आणि अर्थ तुझंही त्याच्यावर मत काय असतं तेही मला जाणून एक ते डॉमिनेटिंग बिहेवियर नाही. आता माझं असं की मी जेव्हा हिच्यासोबत असतो ना, मी एकदम कम्फर्ट माझा फुल 100% असतो. हिचा माझ्यासोबत आहे, माझ्या हिच्यासोबत. तर मी कधी कधी असं बालिश काहीतरी बोलून गेलो, वागलो, तर त्याच्यात कसं, आता मी नख खातो, डोळे चोळतो, तर त्याच्यात हिने ते मी लाईव्ह बघितलं, ती तुला सल्ला एवढ्या वेळा देताना. तिने मला सांगितलेलं की नको खाऊ, नको डोळे चोळू. तर मध्ये असं
नको करू ना, मग ते लोकांना डॉमिनेटिंग वाटतं. मग त्याच्या आधी ती 1000 वेळा सांगितलेले ते त्यांना माहित नाही. बरोबर. आणि आम्ही असं नेहमी डिसाईड करतो की व्लॉग्स रॉ ठेवायचे Yes. बिकॉज त्याच्याने ते जास्त रिलेटेबल आणि ते रिअल वाटतं. तर मग माझं असं आहे की मुली कधीतरी अशा वागतात थोडंसं असं बोलतात नाही कसं Motherly मदरली nature असतं. नेचर येतं की अरे काय करतोस हे. तर मग काही लोकांना मे बी असं वाटू शकतं पण असं नसतं बिकॉज बिहाइंड द सीन्स आपण भरपूर वेळा आम्ही त्या झालेल्या असतात गोष्टी फक्त ते ऑन कॅमेरा कधी कधी चुकीचं जातं. पण आता आम्ही हे झालं की आता लोकांना आमच्या प्रेक्षकांना कळालंय की हे नाहीये बिकॉज जर असं असतं तर मग असा बॉन्ड नसता. अर्थात ते आमचं असतंच असं थोडं टॉम अँड जेरी वाला ते आहे तसं. अर्थात हे टॉम अँड जेरीवाले रिलेशन आहे ना, हे आम्ही ऐकलंय की खूप वर्षांपासूनच आहे. आधी मैत्री होती, मग काही महिन्यांचा अफेअर आणि देन लग्न तुम्ही डिसाईड केलं. सो ही जर्नी बऱ्यापैकी तुमच्या फॉलोअर्सना माहिती असेल, तुमच्या लाडक्या प्रेक्षकांना माहिती असेल, पण आमच्या प्रेक्षकांसाठी थोडक्यात ही लव्ह स्टोरी कशी झाली. कारण आता मी म्हटलं तसं की आयडियल कपल म्हणून तुमच्याकडे बघतात. प्रत्येकाला तुमचं रील किंवा ब्लॉग बघितल्यानंतर असं वाटतं की अरे मला असा नवरा हवा आहे किंवा मला अशीच बायको हवी, अशी रिॲक्ट करणारी, हे कपल छान आहे. सो काय एक्झॅक्ट एकमेकांमध्ये पाहिलं आणि ती सुरुवात कोणाकडनं झाली? सुरुवात तर मीच केली. म्हणजे मलाही आवडायला लागली. ते आमचं ओव्हरऑल आमचा क्लासमध्ये होतो, आम्ही एका कॉलेजमध्ये वेगवेगळ्या होतो. त्याच्यामुळे आम्ही क्लासमध्ये होतो, या 2च मुली होत्या आणि आम्ही 4-5 जण होतो. तर ही मुलं 4-5 जण मुलं होतो. ही काहीच नाही बोलायची अजिबात, एका शब्दाने हिच्या तोंडून काहीच नाही निघायचं. म्हणजे एकदम इंट्रोवर्ट एकदम 100% अशीच बसून राहायची. तर ह्या पोक करायला लागायचं मला सतत की अरे हे कर. मस्ती करतो ना मुलं, जेव्हा एखादी मुलगी आवडायला लागते तो मुलगा जास्त मस्ती करतो. तर मी मस्ती वगैरे करायचो हिच्यासोबत आणि मग तिथून आमची फ्रेंडशिप चालू झाली पहिले. तर मग नंतर क्लासच्या खाली आम्ही जेव्हा पण क्लास जायचो आधी चहा प्यायला आम्ही फुल ग्रुप बसायचो. तर तिथे आम्ही गेम्स खेळत बसायचो. तर तिथे आमची फ्रेंडशिप वाढत गेली हळूहळू. आणि मला असं वाटतं ना की फ्रेंडशिप हे आम्ही आधी फ्रेंड्स झालो ना ही खूप चांगली गोष्ट आहे. बिकॉज जर तुमच्या रिलेशनशिपमध्ये फ्रेंडशिप नसेल ना तर मग ते रिलेशनशिप थोडंसं असं बोलतात ना रफ ह्याच्यावरती होतं. म्हणून फ्रेंडशिप तर इम्पॉर्टंट आहे. आणि बेस्ट पार्ट तेच झालं की आधी आम्ही फ्रेंड्स होतो एकमेकांसोबत. कॉलेज लाईफ आम्ही एन्जॉय केलं, एकमेकांना बोलतात ना असं टीज करणं, ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या. आणि डोक्यातच नव्हतं काही की हा रिलेशनशिप मध्ये यायचं असं काही एकदम रॅन्डमली झालं. अजूनही आम्हाला माहिती नाही, मे बी डेस्टिनी मध्ये होतं. बट आम्ही प्युअर फ्रेंड म्हणजे बोलतो ना एकदम रॉ फ्रेंडशिप होती आमची. आणि अचानक ह्याला असं फिलिंग्स कधी आले काय आले ते अजूनही आम्हाला माहिती नाही. एक्झॅक्ट माहित नाही कसं झालं की आपण रिलेशनशिप मध्ये येऊया. एवढंच माहिती होतं की एकमेकांसोबत आम्ही हँगआउट करतोय, आवडतंय आम्हाला, आम्ही एकमेकांसोबत बोर नाही होते, एकमेकांसोबत कम्फर्टेबली सगळं शेअर करू शकतोय. बट त्या पॉईंट पर्यंत आम्हाला असंच वाटत होतं की दिस इज फ्रेंडशिप. एक दिवस रात्री अचानक ह्यांनी ठरवलं की आपण हिला लग्नासाठी विचारूया. आणि खूप रॅन्डम मी सोफ्यावर मस्त म्हणजे ते एक दिवाण टाईप होतं माझ्या रूम मध्ये, त्याच्यावर झोपलं आरामाने विचार करतोय, आम्ही बोलतोय. आमचे फ्रेंड्स आम्हाला टीज करायचे. ओके. बट तेव्हा एवढं मी लक्षात नाही दिलं बिकॉज ते फ्रेंड्स मध्ये असतं की कोणी कोणासोबत जास्त बोललं की आपण असं चिडवतो वगैरे, लिंक करतो, तसं चालू होतं. पण कधी असं वाटलं नव्हतं की ऍक्च्युअल मध्ये हे होईल. बट हे सगळं फ्रेंडशिपच खूप तो असा स्विच झाला ना आमचा. आणि त्याच्यानंतर पण आम्हाला रजिस्टर करायला खूप वेळ लागला की आम्ही रिलेशनशिप मध्ये आहोत आता. थोडं ऑकवर्डनेस होता भेटायला. कारण मला वाटतं एक महिन्यानंतर भेटलो, मला माहित नाही. म्हणजे आधी आम्ही जे चहा पियाला जायचो ना क्लास नंतर ते आधी नॉर्मल वाटायचं. बट रिलेशनशिप नंतर जेव्हा गेलो तेव्हा असं व्हायचं की काय बोलू, काय नाही. प्रेशर येतं थोडंसं. आता हा माझा फ्रेंड नाही, आता माझा बॉयफ्रेंड आय आहे. लव्ह यू बोलायला एवढा टाइम लागेल की मला माहिती नाही एक्झॅक्ट कधी बोललो, आम्ही कुठल्या एक महिना पॉइंटला. एकमेकांना आय लव्ह यूच नाही बोललो. बापरे. हळूहळू हा मला स्टिकर्स पाठवायचा हार्ट वाले, तिकडनं मग हळूहळू सुरुवात झाली. आणि मग तसा कम्फर्टनेस आला. तर ते एकदम मस्त स्मूथ असं ट्रान्झिशन होतं आमचं. पण लग्नाला 2 वर्ष झाली आहेत, राईट? आणि आता तुमच्या कॉन्टेंट क्रिएशन जर्नीलाही तेवढीच वर्ष झाली आहेत. पण अशाच सगळ्यांना असा प्रश्न पडतो की लग्नालाही 2 वर्ष झाली आहेत, कॉन्टेंट क्रिएशन करूनही आता 2 वर्ष झाली आहेत, कारण दोघांनी त्याच वेळेला सुरू केलं आणि नंतर तुझं चॅनल तू स्टार्ट केलंस. बट एवढं असताना खूप लगेच फेम मिळालं, खूप लगेच सगळ्या गोष्टी घडत गेल्या. सो लोकांना असं आता तुम्ही घराचा एक सुंदर ब्लॉग टाकलाय, त्याच्यामुळे ना बऱ्याच लोकांना असं वाटतं की अरे 2 वर्षात खूप फेम मिळालं, लगेच घर घेतलं, लगेच गाडी घेतली. सो हे एक मिसकन्सेप्शन असतात बरेच वेळेला इन्फ्लुएन्सरच्या बाबतीत. त्याबद्दल तुमच्या दोघांचा टेक काय? आता फेमचं असं बोलायला गेलं तर ते आपल्या हातात नसतं, ते देव बघतोय. तर आम्ही त्याचा कधी विचारच केला नाही. लिटरली जेव्हा आम्ही सुरुवात अशी केली की आम्हाला फ्रेंड्स आमचे बोलायचे की तुम्ही इतके फन आहात ॲज अ कपल, तर तुम्ही यूट्यूब का नाही चालू करत. आणि मला खूप आधीपासून इच्छा होती की मी इंस्टाग्रामवरती व्हिडिओज टाकेन वगैरे, आणि मी फोटोज वगैरे टाकायची. पण मी कम्फर्टेबल नव्हती की माझं अकाउंट मी पब्लिक करेन आणि हे सगळं करेन, असं इंटरॅक्ट करेन.
बट नंतर मला माहिती होतं की हा आहे, तिने हा एवढं बोलेल. रॅन्डम चालू केलं ना आमच्या लग्नानंतर, उठून डायरेक्ट मोबाईल हातात घेऊन की चल चालू करूया. आम्हाला माहितीच नाही. तेव्हापासून जे व्हिडिओ टाकायला लागलो ते आम्ही टाकतोय रेग्युलर. हो. आणि मग तेव्हा आम्ही विचार केला चला करूया. आणि तेव्हा आमच्या किती माहिती असे 200-300 व्ह्यूज जरी आले ना, आम्ही खूप खुश व्हायचो की बापरे, युट्यूब वरती 200 लोक चूज करतात आम्ही आमचे दररोज व्हिडिओ थँक्यू बघायला. बोलायचो की थँक्यू 200 लोक तुम्ही आमचे व्हिडिओ बघता. आणि हळूहळू ते आम्ही खूप कन्फ्युज होतो की आम्ही हिंदीमध्ये व्हिडिओ बनवायचा की मराठीमध्ये. आमचं स्टार्टिंगच्या व्हिडिओज मध्ये ना आम्ही हिंदीमध्ये सुरुवात करतो, मध्येच ते मुंबईवाली हिंदी असते ना ती. आणि मग असं झालं की आम्ही ह्याच्यामध्ये कम्फर्टेबलच नाही आहोत. ते रॉनेस म्हणजे जे असे मस्ती असते ना, मस्ती आणि तो जो विचार words डायरेक्ट पण डोक्यात आपले येतो तसे तो पटकन डायरेक्ट ते निघत नाही. मग आम्ही विचार केला जाऊ दे, चल आपण काय विचार नव्हता केला की आपल्याला म्हणजे करिअरसाठी आपण हे करतोय. तर विचार केला जाऊ दे, मराठीतच करूया, आपली मराठी ऑडियन्स बघेल. आणि मग आम्ही सुरुवात केलं आणि लोकांना मग आमची मस्ती आवडायला लागली. मग एडिट्स बनायला लागले आणि मग रील्स वरती आम्ही ऍक्टिव्ह राहायला लागलो. आणि दोन्हीकडे ना आम्हाला नाही माहिती की ते कसं हे झालं, पण बोलतात ना कन्सिस्टन्सी असली पाहिजे. मग तेव्हा मॅटर नाही करत की तुमचे 500 व्ह्यूज येत आहेत, 2000 व्ह्यूज येत आहेत. फक्त कन्सिस्टंट राहा, तुम्ही जे काम करतायत त्यात करत राहा, ऑटोमॅटिकली ते होऊन जाईल. आणि ह्याच्यामध्येच मग हळूहळू सगळं ग्रोथ होत गेली. त्याच्यानंतर हिने डिसाईड केलं की मी माझा पण एक चॅनल काढेन. channel कारण आमचं ते प्युअर व्लॉग्स होतं की आम्ही कॅमेरा उचलला, आम्ही दिवसभरात काय करतोय ते आम्ही सांगतोय. पण त्याच्यात पण कॉमेंट यायचे की दीदी तुझे कपडे तू आम्हाला सजेस्ट कर कसे, दीदी तुझं स्किन केअर काय, तू केसांसाठी काय आणि मग मी तेव्हा ते त्यात टाकायची पण मग मुलांचे असे कॉमेंट्स यायचे की ते लोक एक्सपेक्ट करायचे की हा परत तसाच ब्लॉग असेल. पण त्यात जर मी हे केलं तर मग ते मुलींना असं व्हायचं की मुलींना आवडायचं, पण ते मुलांना असं व्हायचं की हे आम्ही काय करू बघून. म्हणून मग मी विचार केला की हे सेपरेटच ठेवूया. मग मी माझं सेपरेट अकाउंट ओपन केलं आणि मग दोन्ही कॉन्टेंट प्रत्येक याच्यावर हिचं कुठलाही स्किन केअर वगैरे असेल तर तिकडे जायला लागलं. आणि मग आमचे डेली ब्लॉग्स या साईड. हे प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतं की आपण प्रायव्हेट गोष्टी इंस्टाग्रामवर टाकणं अवॉइड करतो. किंवा बऱ्याच जणांचं असं असतं की अरे घराचं नका टाकू, गाडीचं नका टाकू एवढ्या लवकर. सो ती नजर लागते, नजर इज रिअल असं म्हणतात. तुमच्या दोघांच्या बाबतीत हे तुम्हाला असं वाटत नाही का की अरे आता एवढे सगळेजण लोक आपल्याला प्रेस करतायत, सो ती एक भीती असते ना की एवढ्या सगळ्या जणांपर्यंत पोहोचतो तो आहोत आपण, पण ती कुठेतरी नजर इज रिअलचा हा पार्ट तुमच्या डोक्यात येतो? आता एक असतं की जर चांगलं आहे तर मग वाईट पण असू शकतं काहीतरी. असं नाही की आपण डिस्काउंटच करतोय की सगळं चांगलंच आहे, वाईट काहीच नाही. पण आम्ही असं ठरवलं की एनर्जी जर आता बोलतात ना मॅनिफेस्ट करतो आपण एखादी गोष्ट, तर आपण बोलून बोलून करतो ते की माझं हे चांगलं झालंय, माझं हे चांगलं होत राहणार. तर आम्ही त्या गोष्टीला एवढं हेच नाही करत की असेल नाही असं नाही म्हणते, पण आम्ही त्यांना एवढी एनर्जीच देत नाही त्या गोष्टीला की ते आमच्यातून ग्रो होईल. तर मग आम्ही चांगल्या गोष्टीकडे जास्त करून की, आणि होतं असं कधीतरी असं वाटतं की अरे यार आपलं हे कसं नाही होते, आपलं ते कसं नाही, पण आम्ही त्याला असं करतो की आपलं पॉझिटिव्हली कसं त्याच्यावर हे करायचं की माझं सगळं चांगलंच होतंय. ते अफर्मेशन जे बोलतात लोक की अफर्मेशन करायचे असतात ते ऍक्च्युली खूप पॉवरफुल आहे की तुम्हीच स्वतः तुमच्याकडे ऑप्शन आहे जर बोलायचं तर मग चांगलंच का नाही बोलत. तर मग आम्ही तेच ठरवलं की आपण चांगलंच बोलत सुटायचं. आणि आम्ही लग्नानंतर ना दोघं खूप मॅनिफेस्टेशन वरती बिलीव्ह करायला लागलोय. आणि जेव्हा आपण बोलतो ना की नजर, तर नजरवरती मी असं बघितलं की आधी ऑफकोर्स आम्ही पण करायचोच की नजर लागेल, पण जेव्हा आपण हा विचार करतो ना आपण स्वतःला रिस्ट्रिक्ट करून टाकतो की अरे मी हे दाखवलं नजर लागेल, मी ते दाखवलं नजर लागेल, किंवा काहीतरी वाईट झालं आपल्यासोबत तर आपण बोलतो की अरे मला नजर लागली म्हणून हे झालं. बरोबर. तर इन्स्टेड ऑफ म्हणजे आपण कुठे ना कुठे नजरला दोष द्यायला लागतो. बट ही लाईफ आहे, अप्स अँड डाऊन्स तर असतातच. सो नजरला दोष देण्यापेक्षा आपण असा विचार करायचा जे झालं ते नशिबात होतं किंवा जे होतं ते चांगल्यासाठी होतं, सोडून पुढे निघायचं. कारण म्हणून आम्ही तेव्हापासून असं विचार केला लग्नानंतर की नजर किंवा कोणतीही नेगेटिव्ह गोष्ट असू दे त्याच्याबद्दल बोलायचं नाही, त्याच्यावरती विश्वास नाही ठेवायचा. बिकॉज ज्यावरती पण आपण विश्वास ठेवतो ते होतं असं लोक बोलतात की, म्हणून चांगलाच विचार करायचा. म्हणून आम्ही नजरचा विचारच करत नाही. मी माझ्या कोणत्याच रीलवरती तो इव्हिल आय पण नाही टाकत. बिकॉज आपण जर कोणत्या गोष्टीवरती विश्वासच ठेवत नाही तर मग ती आपल्याला मॅटरच नाही करणार. मग कधी आमच्या पण लाईफमध्ये अप्स अँड डाऊन्स असतात. कधी डाऊन झाले आम्ही विचार करतो ठीक आहे हे आपल्या नशिबात काहीतरी नव्हतं, एक्सपिरियन्स शिकवून जातो आपल्याला, तसं ते हिशोबाने किंवा मे बी डिफिकल्ट असतं. प्रोटेक्शन असेल, प्रोटेक्शन पण असतं. आम्ही तोच विचार करतो की हे झाले हे चांगल्यासाठी झाले. ते बोलतात ना काच फुटली काहीतरी होतं, ते तसं म्हणणे. तर ते चांगल्यासाठी झाले, पुढे काहीतरी अजून वाईट होणार होतं त्याच्या आधीच आपल्याला शिकवलं. म्हणून आम्ही सोडून दिलं की नाही नजर हा असेल खरं, पण त्याच्याबद्दल बोलायचंच नाही, बघायचंच नाही तिकडे, तिकडे आपलं बघायचं. चांगलंच बघत राहायचं. पण शिवानी तू स्पिरिच्युअल आहेस? हो भरपूर. दोघं आम्ही खूप त्याच्यात हे झालं. अच्छा, पण ते कुठून आलं आणि ते कधी असं जाणवलं की ह्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे? आणि अर्थात ते आपल्या अंगात ऑलरेडी असल्याशिवाय तर ते असं येणार नाही. तो स्पिरिच्युअलिटी तुझी कधीपासून ती आहे? खरं आम्ही आधी तर देवावरती विश्वास करायचो,
मी असं पूजा हा, पूजा टाईप्स टाईप्स नव्हतं नव्हतं. की आपण मंदिरातच जाऊ आपण हेच करू तसं नव्हतं. पण लग्नानंतर जसं तू बोलली आधी आम्ही हे कधी असं शेअर नाही केलंय, पण जसं तू बोललीस की इतक्या लवकर फेम आलं, इतक्या लवकर हे, तर अशा भरपूर गोष्टी झाल्या लाईफमध्ये की आम्ही देवाकडे मागितलं आणि त्या गोष्टी झाल्या आहेत आणि मग आम्ही तसा आमचा विश्वास वाढायला लागलाय. किंवा म्हणजे आता मला मध्यंतरी घर घ्यायचं होतं, तर मला असं होतं की मी सॅलरी माझी आहे त्याच्यामध्ये लोन घेणं खूप कठीण होतं की लोन कसं मिळणार आणि जरी लोन भेटलं तरी पण माझ्या हातात कमी पैसे उरतात, मी इन्व्हेस्टमेंट कसं करणार, या सगळ्या गोष्टी होतात. पण तेव्हा माझं म्हणजे बोलतात ना आपण देवाकडे मागतो हे सगळं करतो, ते लोन पास झालं आणि त्या महिन्याच्या नंतरपासून आमचं जे पण होतं सोशल मीडिया ते बूम झालं, तिकडनं इन्कम यायला लागली. सो असं होतं की आपण जेव्हा सोडून देतो देवावरती की तू बघून घे, मग तेव्हापासून अशा भरपूर इन्स्टन्स आमच्यासोबत होत गेले. त्याच्यानंतर आमचा विश्वास वाढत गेला आणि मग आम्ही विचार केला की जाऊ दे आता, बोलतात ना की एवढ्या सगळ्या गोष्टी आपण इग्नोर नाही करू शकत की हे देव आहे, मग आपण आपला विश्वास ठेवूया. आणि बोलतात ना की आवडायला लागलं ते कधी कसं, हो ती जर्नी आवडायला लागली आणि स्वतःमध्ये आमच्यामध्ये इतका बदल झाला ना, आम्ही बोलते पॉझिटिव्ह बदल आला आमच्यामध्ये. पॉझिटिव्ह गोष्ट आपण बोलणं, त्याच्यावर विश्वास ठेवून, जर तुम्हाला नॉर्मल हे करायचंच आहे तर मग त्याच्यावर विश्वास ठेवून आपण का नाही करायचं असं आम्ही विचार केला. मग आम्ही प्रॉपर पूजा वगैरे कुठला सण असेल तर मग आपण तो सगळं करून बघूया. आधी कधी आपण एकत्र पण राहिलो नव्हतो, आपण लग्न केलं चालू केलं तर मग आपण सण पण सगळे चालू करूया घरातच. आणि तेच एक आहे की जर आपण नजरवरती विश्वास करू शकतो तर मग देवावर काय, बेटर आहे की आपण देवावरती विश्वास करूया की तो जे करेल ते सगळं बरोबर असेल. आम्ही सोडून दिलं आणि तेव्हापासून ऍक्च्युअल मध्ये आम्हाला डिफरन्स दिसला आणि मला तरी असं वाटतं आता आम्ही जिकडे आहोत ते आम्ही फक्त बोलतात ना त्या विश्वासामुळे आहोत, बस बाकी काय नाही. आम्ही खूप स्ट्रॉंगली बिलीव्ह करतो. पण आता आपण एक छोटंसं रीलचं तुमचं BTS केलेलं आणि ते एक शूट करण्यासाठी आपल्याला जवळपास 1-1.5 तास लागलेला. हार्डली ते 1 मिनिटाचं रील असेल, तुम्ही ते पोस्टही केलंय. बट ते एवढंसं शूट करण्यासाठी आपल्याला बराच वेळ लागला. तुम्ही एखादा व्लॉग शूट करता, ती प्रोसेस, कारण ना हा जो आपला जो काही शो आहे आपल्याला त्याच्या मागची प्रोसेसही जाणून घ्यायची. नुसतं फेम तर असं एवढं इझिली नाही मिळत, पण ती जी जर्नी आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही ते आता स्टेप बाय स्टेप जर तुम्हाला सांगायचं असेल की तुम्ही कसं सुरू करता आणि ते कितव्या दिवसापर्यंत तुमचा एक व्लॉग किंवा एक रील तयार होण्यासाठीची मेहनत ही मला तुमच्याकडनं जाणून घ्यायची. मी खरं सांगू, काही म्हणजे मेहनत तर असतेच ऑफकोर्स, पण लोकांना इझी वाटतं. हा इझी इझी तर नाहीये, पण मी खरं सांगायला गेलं ना, जेवढं तुम्हाला आधी कठीण जाणार आहे, जेवढा वेळ तुम्ही त्याच्यामध्ये टाकताय तेवढं तुम्ही एक्सपिरियन्स गेन करतायत आणि त्या एक्सपिरियन्समुळे हळूहळू ते सोपं होत जातं. असं नाही आहे की वेळ कमी लागतो. जेवढे तुम्ही आयडियाज टाकतात पुढे जाऊन त्या आयडिया येणं त्याच्यामध्ये जास्त वेळ जातो, बिकॉज आता सगळे आयडियाज वापरून झालेले आहेत. आता काय करायचं, एक्झॅक्टली आपल्याला सतत त्रास देत असतो की हे मी टाकलंय. आधी असं व्हायचं की आयडिया आणायला 10 मिनिटं लागायची, व्हिडिओ शूट करायला 2 तास जायचे. आता असं होतं की आयडिया आणायला 2 तास लागतात, व्हिडिओ शूट करणं खूप सोपं होऊन जातं. सो कधीच असं हे नाहीये की लवकर झालंय, काही ना काहीतरी असतंच. कुठले तर आमचे असे आहेत की आता एकदा तुम्ही करायला लागला ना, तर एकदा मी आता एक शूट करतोय, मला माहिती आहे हे इथून इथपर्यंत शूट होणार आहे, तर त्याच्यात तुम्ही पण जास्त वेळ टाकू शकता. की मला असं हवंय की मी 2 दिवस शूट करेन, पण मला तसंच पाहिजे ते. कुठले चॅलेंजवाले व्हिडिओ आम्ही बनवतो. आम्ही एक सबस्क्रायबर्स वाला पण बनवलेला मोबाईलमध्ये. एक आम्हाला बनवायचा होता, त्याच्यासाठी आम्ही जवळजवळ 2:30-3 पर्यंत विचार केला आणि 3 वाजून 5 मिनिटांनी आम्ही तो कॅन्सल केला की आम्हाला नाही करायचं. एक्झिक्युशनच कळत नव्हतं कसं करायचंय. बापरे. सो सगळं असं बोलतात ना, तुम्ही ट्राय करा, जर होत असेल गुड, वेल अँड गुड, नाहीतर मग स्क्रॅच. हे आयडिएशन हे खूप मोठा पार्ट आहे त्याचा. आणि वेळ टाकावा लागतो, वेळ खूप टाकायला. बट याने खूप स्ट्रेस वाढतो, कारण आता आपण कॉर्पोरेट लाईफमध्ये अर्थात एक 9 to 5 जॉब केल्यानंतर आपण घरी गेल्यानंतर रिलॅक्स असतो. कधी कधी थोडंसं काम असतं अर्थात, नो डाऊट. काही जॉब असे असतात की घरी जाऊनही आपल्याला ते फॉलो करावे लागतात. तुमच्या बाबतीत आता हे सतत म्हणजे तुम्ही जिथे जाताय ते तुम्हाला शूट करायचंय. मग कदाचित असं होतं की यार आपण पर्सनल एन्जॉय करणं कुठेतरी राहून जाते आणि आपण सतत व्लॉग शूट करतोय का, सतत कॅमेरा वर आपल्याला यायचंय. सो हे कुठेतरी एक स्ट्रेस असतं, हा बर्डन असतो आणि त्याच्यात कुठेतरी एन्जॉयमेंट मागे राहते. एन्जॉय करताना आम्ही नाही एवढं, आम्ही एन्जॉयच करतो. आमचे व्लॉग्स पण तेच असतात की आम्ही जे एन्जॉय करतो ते तुम्हाला दाखवायचं, म्हणून आमचं असं वेगळं काय करायला नाही लागत. बरोबर. फक्त तोच एक की मी करू काय, मला आता करायचं काय, मी इकडे आलो तर मी इथे शूट काय करणार, वेगळं काय दाखवणार, एखादा कुठला टॉपिक असेल तर तेवढा एकच. पण स्ट्रेस असं आहे की आम्ही जेव्हा स्ट्रेस होतो, नाही असं नाही की स्ट्रेस कधी कधी येतो की माझ्याकडे विचारच नाही, पण तो आम्ही बोलतो की येऊ दे, चालेल,
ते स्ट्रेस येऊ दे, आपण विचार करू आणि त्याच्यावर एखादा टॉपिक काढू शोधून. मग त्याला स्ट्रेसला मला असं वाटतं की कुठेही जा तुम्ही, स्ट्रेसला असं हे नाही की एखाद्या गोष्टीचा स्ट्रेस तुम्हाला येणार नाही. जर तुम्ही ते काम करताय खूप टायमापर्यंत तुम्हाला ते काम करायचंय तर स्ट्रेस तुमच्या सोबतच आहे. आता मी एक एक्झाम्पल सांगते. आता कधी आम्ही मध्यंतरी एका वेकेशनला गेलो होतो, जे स्पॉन्सर्ड होतं की आम्हाला ते लोक घेऊन गेले होते. तर लोकांना हे दिसतंय की आम्ही तिकडे एन्जॉय करतोय, फन करतोय, खातोय, मस्ती करतोय, पण त्यांना हे दिसत नव्हतं की ते फन करून रात्री आम्ही 2-2, 3-3 तास बसून हा विचार करत होते की उद्या काय शूट करायचं. किंवा आता समजा आम्ही कुठल्या नवीन जागेवर गेलोय, आम्ही बोट चालवतोय, तर बोट चालवतोय आम्हाला ते कॅप्चर करावंच लागणार बिकॉज आम्ही तिकडे स्पॉन्सर म्हणजे ते स्पॉन्सर्ड होतं म्हणून आम्हाला ते पण कॅप्चर करावं लागणार. सो स्ट्रेस तर आहे. जर आता आम्ही स्वतःहून कुठे ट्रिपला गेलोय तर आमच्या हातात असतं की ओके हे दाखवूया, एक दिवस ठेवूया, एक दिवस शूटच नाही करायचं, एक दिवस आपण शूट करूया, ते मॅनेजेबल आहे. पण जेव्हा ब्रँड इन्व्हॉल्व्ह होतं ना तेव्हा थोडंसं स्ट्रेसफुल होऊन जातं. आणि आयडियाचं जे बोलतो ना ते थोडंसं कधी कधी असं नेहमी असतं विचार की लोकांना सतत दाखवलं तर ते बोर झाले, म्हणून काहीतरी नवीन आणत राहावा. त्याच्यामध्ये भरपूर टाइम द्यावा लागतो, पण होऊन जातात. 3-4 लोक आहेत मदत करायला suggest लोक करतात. आहेत. कारण एक पण असं आहे की सतत सगळ्या गोष्टी तुम्ही नाही करू शकत. जर आपण असं ठरवलं की मलाच हे करायचं मीच करणार तर मग कुठली तरी एक गोष्ट मिस होऊ शकते. बरोबर. तर त्यासाठी मदत कधी कधी लागते. तर ती मदत एडिटिंग मध्ये समजा मदत की जर मी शूट करतोय तर मला एडिट पण मिस करत बसतो तर मला बाकी याचा विचार नाही करायला टाइम आहे. तर मग ते एडिटिंगचा पार्ट आपण कोणाला तरी दुसऱ्याला देऊन आपण करू शकतो का ते करायला. आता रिसेंटलीच एक झालं होतं की मला मेकअप ब्रँडचं एक आलं होतं PR. मी त्यांना बोलले की आधी मला पाठवा, मी कधी वापरलं नाहीये. आणि मी बघितलं की त्याच्या ब्रश मध्ये प्रॉब्लेम होता आणि माझे फॉलोअर्स ते बाय करणार, तर त्यांचे पैसे वाया जाणार किंवा त्यांना ती क्वालिटी नाही आवडणार. मी बोलली मी नाही करणार. आणि ब्रँड वॉज ओके, ठीक आहे मी तुम्हाला दुसरा पाठवते, तो ट्राय करून बघा. बिकॉज त्यांना पण रिस्क असतं ना की जर पुढे जाऊन मी कधी बोलली की हा प्रोडक्ट मला नाही आवडला किंवा ब्रँडनी मला जबरदस्ती प्रमोट करायला लावलं तर त्यांची पण इमेज होते. सो ब्रँड्स तसं ऐकतात. पण तुझ्या बाबतीत कारण स्किन केअर म्हटल्यानंतर एवढे वेगवेगळे ब्रँड्स ट्राय करायचे, आपली स्किन कशी आहे हे आपल्याला माहिती असतं, मग ते प्रत्येक वेळेला अप्लाय करून बघायचं आणि मग सांगायचं, त्याने स्किन डॅमेज नाही होत. म्हणजे हे एक भीती असते ना की अरे येत आहेत ब्रँड ठीक आहे पण आपली स्किन पण चेहराच तर दिसतो मेन. हो ते तर आहे. कारण की ट्राय करणं आणि आता एक आहे की माझी स्किन टाईप ऑइली आहे, यशची कॉम्बिनेशन आहे, तर आम्ही कधीच ड्राय स्किन टाईप साठी काहीच प्रमोट केलं नाही बिकॉज मला माहितीच नाहीये की हे काय काम करेल. आमच्या दोघांची ड्राय स्किन नाहीये. तर बाकीचे जे प्रोडक्ट्स आहे ना त्याच्यामध्ये कसं असतं ना की एक ब्रँडचा ट्रस्ट असतो. आता मला माहिती आहे की हा ब्रँड मी खूप टाइम पासून वापरते, मी ह्याच्यावरती ट्रस्ट ठेवू शकते, तर मग मी त्याचे प्रोडक्ट्स कधी कधी असं होतं की मी ऑलरेडी वापरते तर मी ब्रँडला बोलते बिकॉज मला काम हवंय ना. मी त्यांना बोलते की मी तुमचा हा प्रोडक्ट वापरलाय, मला चांगला रिझल्ट आलाय, आपण कोलॅब करूया. मग ब्रँड ओके बोलते. कधी जर नवीन असेल, आता काही ब्रँड्स असे आहेत ज्यांच्यासोबत आम्ही कंटिन्यू काम करतो गेले 1-2 वर्ष, तर मग आम्हाला माहिती आहे की त्यांचे प्रोडक्ट्स आमच्यासाठी चांगले काम करतात, आम्ही त्याला वापरत पण आलोय, तर मग ते प्रमोट करायला काहीच वाटत नाही. पण जेव्हा नवीन असेल तसं मगाशी मी मेन्शन केलं, आम्ही बोलतो की तुम्ही आधी पाठवा, आम्ही ट्राय करतो. आणि जेव्हा मी ट्राय करते ते असं असतं ना नेकला ट्राय करतो, पॅच टेस्ट तर सगळ्या प्रोडक्ट्सला करणं कंपल्सरीच आहे. सो ते माझ्यावरती पण लागू होतं. आणि जर असं कधी वाटलं की थोडं बर्न होतंय किंवा पिंपल झाले मला ह्याच्याने, तर मग नाही प्रमोट करायचं. ओके, तर तू स्किन केअर पण फॉलो करायला लागलास थोडंफार? पहिल्यापासून करत होतास की शिवानीचं बघून तू? शिवानी सोबत, शिवानी बघून नाही, मी जबरदस्ती करवलंय तेव्हा जाऊन तो करायला लागला. पण फायदा होतो तो मग अर्थात. पण आता तोच बघतोय ना. तुम्ही ह्याला जर आधी बघितलं असतं तर फोटोज तुम्ही जे शेअर केले ते आम्ही बघितले. ट्रान्झिशन आणि स्किन केअर केलं पाहिजे, कारण आपण लक्ष दिलं नाही ना एखाद्या गोष्टीवर तर मग ते डॅमेज होत गेलं. आणि मग नंतर आणि भरपूर गोष्टी आहेत जे तुम्ही करू शकता. तर हे नाईट रुटीन आहे, तू हे लावूनच झोप, त्याच्यानंतर हे लाव, सकाळी उठल्यावर हे कर, बाहेरून आता घरी गेल्यावर पण एक रुटीन आहे माझं. ते घरी गेल्यानंतर मला फेस वॉश वगैरे करून ते रुटीन फॉलो करून झोपायचं. आणि कसं आहे ना की आता पब्लिक फिगर आहोत, आम्हाला पण थोडंसं असतं ना की जर आपण चांगले दिसतोय, प्रेझेंटेबल दिसतोय, तर तेवढे लोक पण आपल्यात इंटरेस्ट घेणार, ते पण इम्पॉर्टंट आहे. सो मग स्वतःला प्रॉपरली ग्रूम म्हणजे आम्हालाच नाही, इनफॅक्ट सगळ्यांनाच चांगलं आहे की ग्रूम राहणं. जरा लोक बोलतात ना
एक चांगला इम्पॅक्ट पडतो जेव्हा यू आर वेल ड्रेस्ड आणि हेल्दी स्किन असं. पण पहिलं व्हायरल कंटेंट तुम्हाला आठवतंय तुमचं काय व्हायरल कॉन्टेंट होतं? रील असू दे, व्लॉग मधलं असू दे, असं काही? मला आठवतंय आमचं दिवाळीचं. हा. तर एक रिसेंटली असं गाणं रिलीज झालं होतं. आमचं फर्स्टच दिवाळी होती आमची आफ्टर मॅरेज, आणि त्याच्यावरती आम्ही सकाळी उठून असंच व्हिडिओ बनवला आणि ती खूप व्हायरल गेली. आणि त्याच्यानंतर मग लोक आम्हाला फॉलोवर्स आमचे वाढायला लागले आणि मग आम्हाला कळालं की ओके असं कॉन्टेंट आमचं वर्क करतंय. आणि आधी आम्ही नॉर्मल ट्रान्झिशन व्हिडिओ टाकायचो, हे सगळं टाकायचो, पण नंतर जेव्हा आम्हाला कळालं की आम्ही जिथे बोलतोय, जिथे आम्ही ऑडियन्स सोबत इंटरॅक्ट करतोय, ते व्हिडिओज आमचे जास्त चालतायत, तसे टाकायला लागलो आणि मग तसे मग आमचे एव्हरी व्हिडिओ व्हायरल व्हायला लागली. मग इट इज इम्पॉर्टंट की आपण आपल्या कॉन्टेंटला ओळखावं. ते जॉब सारखंच तुम्हाला गेलं पाहिजे की हे माझ्यासाठी चालतंय, तर मी हे इम्प्रूव्ह करायला बघेल. जर मी डोळे बंद करूनच पळत सुटले तर मला माहितीच नाही मी कुठे जाणार. आता मला कळतंय की हे जसं बोलले की हे चालतंय, तर आपण त्याच्यावर काय करू शकतो, इम्प्रूव्ह करू शकतो. मग ते इम्पॉर्टंट आहे. पण ती दिवाळीवाली रील पहिली होती जी व्हायरल गेली. सो तुमची किचन मधले काही छोट्या छोट्या मुवमेंट्स असतात ना, त्याही खूप छान प्रेक्षकांना आवडतात. तू त्याला काहीतरी टेस्टिंगचं देत असतं, त्याची ती एक रिॲक्शन, किंवा तुम्ही किचन मध्ये डान्स करतात ते किती इम्प्रॉम्प्टू झालं. कदाचित ते एक व्हायरल होण्यामागे म्हणजे तो तुमचा एक मला डान्स आठवत होता असा, सो ते खूप व्हायरल झालं. त्याच्या मागची स्टोरी काय होती हे मला जाणून घ्यायला आवडेल. एक तर किचन मध्ये जेवढं पण आहे ते सगळं टोटल बिकॉज ते व्लॉग मधले क्लिप्स असतात, ते तिकडेच चालू आहे. ही आधी लग्नाच्या आधी जेवण वगैरे बनवायची. लग्नाच्या आधी हिला जेवण बनवता येत नव्हतं आणि ही आता एकदमच ट्रान्झिशन झालं हिचं. ही खूप अमेझिंग जेवण बनवायला. तर ते एक मला आठवते कुठलं तरी इडलीवालं, तर ते भांड्याचं ना, ते नाही, मी जेवण टेस्ट करण्याचं सांगतो की हिने काहीतरी बनवलेलं आणि ही बोली टेस्ट करून बघ. मला वाटलं फूक वगैरे मारून असं ती भरवेल, हिने माझ्या हातात ठेवलं ते गरम आणि मग हातावर फूक मारते. तर मग ते एवढं हे झालं मला. आणि आम्हाला ना कॉमेंट्स मध्ये लोक ते टाइम स्टॅम्प टाकतात ना, ते टाकायचं. मग आम्ही नंतर विचार केला जे लोकांना आवडतंय ना त्याचे क्लिप्स काढूया आणि ते इंस्टाग्राम मध्ये टाकूया. आणि मग जेव्हा आम्ही हे करायला लागलो ना, तेव्हा लोकांना दिसायला लागलं की ओके हे लोक व्लॉग्स पण बनवतात. आणि मग हे लोक युट्यूब वरती यायला लागले आणि मग आमचं युट्यूब पण ग्रो झालं. ते हँड इन हँड चालतंय की तुम्ही क्रॉस प्लॅटफॉर्म्स कसं तुम्हाला करता येतं. पण अशी एखादी आम्हाला हे सांग ना, समजा तू शिवानी सोबत एखादा व्लॉग क्रिएट करतोयस आणि तुला तिची काहीतरी रिॲक्शन हवी. माझ्या मते एकही तुमचं एक रील होतं, त्याच्यात तू बोलस की माझी मैत्रीण डब्बा आणायची ऑफिसमध्ये, असा एक काहीतरी सीन होता. ते प्रँक व्हिडिओ होता. हा, प्रँक व्हिडिओ होता. सो असे प्रँक व्हिडिओज तो तुझ्यासोबत करत असतो नेहमी. आणि मी जास्त करते. हिनी माझ्यावर प्रँक केलेले आहेत भरपूर. आणि मला आता असं वाटतं की मला काहीतरी, मी दाढी काढलेली मध्ये ते हिच्यावर प्रँक होता. तू एवढा प्रँक करते आणि मला लोकांचं प्रेशर होतं त्याच्यावरती. लोक कॉमेंट करायचे की यश दादा तू काहीतरी कर, ती एवढं करतेय. तो मी विचार केला की आपल्याला असं वेगळी आयडिया काय येणार नाहीये, तर मग आपण दाढी जोडू. आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार होतो ट्रिपला. तर मला असं होतं की आता ही ट्रिप नॉर्मल डेज मध्ये ही बोलली चल 4-5 दिवसात परत येईल दाढी. पण दुसऱ्या दिवशी निघणार आहे आम्ही सकाळी, तर हिला शॉक काय देऊ शकतो, मी दाढी उडवणार. आणि मला आठवते तो जेलेसी प्रँक होता. हा ट्राय करत होता मला जेलेस करायला. तो जो तू बोलत आणि आम्ही नेमकं कुकिंग करत होतो, तर मग करता करता आणि जेलेस करायला ट्राय केलं. जेलस करू हिला. पण तुला म्हणजे हा ह्युमर आहे. तू म्हणालास की हा तुझ्यात आहेच ऑलरेडी, पण एखादी अशी पंचलाईन की तुला वाटतं की हे बोलल्यानंतर कदाचित शिवानी हिट होते किंवा तिला राग येतो, असं तुला काय काय गोष्टी कळल्या असतील ना, अशा काय गोष्टी आहेत की तुला असं वाटतं की ते केल्यावर शिवानीला राग येतो? हिचं नाही, आता हिनी बोल ना डोळा चोळायचं, तर मी मध्ये जर ही लांब उभी असेल ना, ही लांब उभी आणि हिला चिडवायचं, ही काहीतरी मला बोलली, माझ्याकडे कमबॅकच नाही, तर मी असं डोळा चोळायला चालू करतो. मग रिॲक्शन मिळते. मग तिकडून धावत येते ती माझ्या मागे की डोळा कसा का चोळा. मग असं कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत की आता मी राहतोय हिच्यासोबत फुल टाइम, तर मला माहिती हिला इरिटेट होणार आहे, तर तेच आपण मुद्दाम करायचं. पण तुमचे व्लॉग्स आणि रील्स बघून बऱ्याच जणांना हा एक प्रश्न खूप कॉमन पडतो की तुमची कधी भांडणं होतात का? आणि होत असतील तर मोस्टली आता तुम्ही व्लॉग करता त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला दिसत नाही. बिहाइंड द सीन अर्थात तुमचे तुम्ही रॉ व्हिडिओ खूप शूट करता, बट कधीतरी भांडण होत असेल किंवा कुठल्या गोष्टीवरनं डिफरन्सेस होत असतील? होतात. स्टार्टला तर आमचे कॉन्टेंट वर व्हायचं की माझं काय आहे, माझा हा विचार आहे आपण असं शूट करायचंय, तुझा हा विचार आहे तू तसं शूट करायचंय. मग ते मॅच नाही होते, तर आम्हाला ते समजायचं नाही की कसं डील करायचं याच्यासोबत, कारण नवीन होतं आमच्यासाठी. तर हळूहळू ती कमी झाली. पण एक मध्ये आम्ही आता केरळला पण गेलो, तेव्हा आम्ही व्लॉग करत होतो, तेव्हा आमचं ते शूट केलं. आम्ही बोललो की आता दाखव, आणि मी बोलत नव्हतो, मी नॉर्मल बोलत होतो. ते बोलली तूच सांगा, तूच भांडला माझ्याशी. मग ते त्याच्यात त्यांनी टाकलं. आणि भरपूर वेळेला असं झालंय ना की आधी असं व्हायचं की आम्ही भांडलोय, त्याच्यामुळे आम्ही विचार केला की आता व्हिडिओ नाही शूट करायचे, पण नंतर आमचंच काम वाढलं. किंवा मग आम्हाला कुठल्या इव्हेंटला जायचं होतं आणि आम्ही आधी भांडलो, छोटं भांडण होतं आउटफिट्स वरनं,
कपल्स मध्ये होतात, कपल्सच नाही फॅमिलीमध्ये इनफॅक्ट सगळ्यांमध्ये. कळत नाही की बाहेर जाताना सगळे इरिटेटेड असतात, कपडे घालायचे लेट होतं. भांडण झालं, आम्ही प्लॅन केलं की आता इव्हेंटला नाही जायचं. नंतर आम्हालाच ते महागात पडलं. ब्रँड बोलत की तुम्ही येणार बोललेलं आला नाहीत. मग आम्ही विचार केला की आता आम्ही शिकलो की काहीही झालं कामामध्ये हे नाही आणायचं, आपण सॉल्व्ह करू आणि मग करू, पण काम बंद नाही करायचं. तर मग ते हळूहळू आम्हाला कळायला लागलं आणि तसं आम्ही वागायला लागलो आता की भांडण करूया. कॉन्टेंट क्रिएशन मधली आमची भांडणं खूप म्हणजे पण एक आहे, मी एक सांगू शकते की आमची जेव्हा पण अशी आर्ग्युमेंट्स होतात ना, ते कॉन्टेंट क्रिएशन ब्रँड रील साठी म्हणजे ऑर्गॅनिक मध्ये आम्ही फन करत organic असतो अर्थात पण त्याच्यात होतात, बट अशी इन जनरल खूप कमी होतात. ते एवढं काय राहिले असं अनोईंग असं काही नाहीये काही असं अनॉइंग छोट्या छोट्या गोष्टी असतात, जसं हा डोळा चोळतो, असं मेजर असं काही नाहीये की बाबा मी सहनच नाही करू शकत, असं काही नाहीये. कारण जास्त वेळ आमचा त्याच्यातच जातो की आपण काय करूया, हे कसं शूट करूया. मग मेजॉरिटी आमचा टाइम त्याच्यातच जातो. आणि जर कधी आमच्या रिलेशनशिप मध्ये भांडण झालं तरी आम्हाला माहिती आहे की ते सॉल्व्ह करायचंय, बिकॉज एक आहे की रात्र काढायची नाही, त्या कोणत्याही भांडणामध्ये रात्र नाही काढायची. आणि नाहीच जात, असं होतच नाही. कधी असं झालं ना की भांडणं पण एवढी मोठी नाहीत, छोटे छोटे काहीतरी आर्ग्युमेंट्स आहेत छोटेसे एकदम, की तुझं मत माझं मत, मी माझं ठेवणार तू तुझं ठेव. तर बऱ्याच वेळा होतं की माझं चलते सोडून काय फरक नाही पडत, आपण बोलून टाकूया सॉरी. पण नमतं कोण घेतं जास्त आता मला वाटतं दोघं झालेत की सामंजस्याने. की चल बोलून टाकूया सॉरी. मी तर भरपूर आता बोललोच नाही, म्हणजे मी बोलणारच नाही सॉरी, किती वेळ सॉरी बोल. मग हे मग मी प्रश्न पडतो ही कशी आहे, ते 3 दिवस झाले 4 दिवस झाले. कारण की जर मी सॉरी नाही बोलली तर ते माझं असं आहे की 7 नंतर काम नाही करायचं. जर मी सॉरी आणि ह्याच्यामध्ये मी ह्याची वाट बघत हा येणार मला माहितीये, हा 1 तासाने येईल, मग मला 1 तास एक्स्ट्रा काम करावं लागेल, मी जाते सॉरी बोलते. ही अशी तिकडे, मी इकडे बसलोय, ही तिकडे बसलो सॉरी एवढं बोलून ते. आणि मी जेव्हा ही सॉरी बोलते ना, मी उगाच ताण करत बसत नाही. सॉरी बोलली की हाताला झटकून द्या, परत आपलं रेडी. ओके. पण असं एक पहिलं ब्रँड डील तुम्हाला आठवतंय की तेव्हा म्हणजे अर्थात मी हे कितपत तुम्ही त्याचं उत्तर द्याल मला माहिती नाही, पण मी विचारते पहिलं ब्रँड डील केलं होतं आणि त्याचे किती पैसे मिळाले होते, आणि आता तुम्ही साधारणतः म्हणजे आता तर आताचे मी नाही विचारणार, पण एक पहिलं ब्रँड डील असतं ना की आपला पहिला पगार असतो, मोस्टली विचारतात की पहिलं एवढा असा पगार होता माझा, पहिलं ब्रँड डील काय होतं? पहिले तर आम्ही फ्री मध्ये करत होतो हा बार्टर बार्टर एकदम स्टार्टिंगला, आणि त्याच्यानंतर जेवढं मला आठवते 5-5.5 हजार वॉज फर्स्ट ब्रँड कोलॅब. ओके. आणि काय खुश झालेलो आम्ही की बाई कोणतरी आता बार्टर सोडून पैसे पण देते पैसे पण देते आम्हाला. तर मग येस 5-5.5 हजारच्या अराउंड होतं. स्टार्ट होतं. ओके. पण ह्या फील्डमध्ये असं बऱ्याच जणांना वाटतं की स्टेबल इन्कम नाहीये, किंवा कदाचित हे आज आहे उद्या नाहीये, किंवा ही क्रेज गेली तर काय होईल, हा प्रश्न तुम्हाला पडतो की ही क्रेज गेली किंवा काही झालं, मग त्याचं एक बॅकअप काय आहे? आम्ही भरपूर विचार करतोय. इन्व्हेस्टमेंट तर हा बॅकबोन आम्ही पूर्ण टोटल याच्यात ठेवलंय. आणि ते घराचं तू मगाशी विचारलंस की घर, तुम्ही जेव्हा बोलता की इन्फ्लुएन्सर झाले आता घर घेतलं, इट इज नॉट ओनली बिकॉज की आम्ही इन्फ्लुएन्सर झालोय, त्याचा हातभार आहे भरपूर. पण आम्ही आमच्या कॉलेज टाइम पासून ही मेनली कॉलेज टाइम्स पासून, कारण हिनी ते कोर्स वगैरे केलेले की इन्व्हेस्ट कुठे करायचं, स्टॉक कुठे करायचं, तर हिनी तेवढं डोकं लावून ते आमच्या मागे लागून की कर 500 रुपये तरी कर चालू, 1000 रुपये तरी कर चालू, त्यापासून आम्ही इन्व्हेस्ट करत आलोय. फर्स्ट जॉब चालू झाला 7-8 महिने आम्ही टाइमपास केला, नाही असं नाही की नाही करायचं, मला जेवढे पैसे मिळतात तेवढ्या पैशात मी मजा करणार. त्याच्यानंतर ते चालू जेव्हापासून आणि हा आधीपासून मी भरपूर टाइम पासून सोशल मीडिया बघत आली आहे, मी सगळं कन्झ्युम करत आली आहे, तर मला माहिती होतं की दिस इज नॉट अ स्टेबल करिअर. तर मग जेव्हा आम्ही जॉब करत होतो, आम्ही असं करायचं की जॉब इज आवर इन्कम, आणि जेवढे पैसे कॉन्टेंट क्रिएशन येत होते आम्ही ते सगळे इन्व्हेस्ट करत होतो, आणि त्याच्याचमुळे आम्ही आता घराची डाऊन पेमेंट करू शकलो. तर मग ते सगळं आहे की तुम्ही तुमचं म्हणजे मनी मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला किती पगार आहे, जर तुम्हाला भरपूर पगार असेल पण तुमच्यामध्ये मनी मॅनेजमेंट नसेल तर ते नाही वेल्थ मध्ये ट्रान्सलेट होऊच शकत नाही, कारण तुम्ही ते सतत खर्च करत बसता. आणि एक आहे की आज क्रेज आहे उद्या नाही आहे, किंवा आज हा प्लॅटफॉर्म चालतोय उद्या नाही, काही होऊ शकतं. म्हणून आम्ही नेहमी पुढचा विचार करून आता आपण सेफ ठेवूया. आपण पुढे भरपूर सारे असे बोलतात ना, काय बोलतात त्याला, इन्व्हेस्टमेंटचे हे असतात, बँकेचे हे असतात, ते सगळे करायचे, आपण सेफ राहायचं. आणि जे रिस्क घेणारे ऑप्शन असतात त्याच्यात पण आम्ही करतो, कारण हे एज आहे आमचं. स्टार्टला तुम्ही रिस्क वाल्या ऑप्शन मध्ये इन्व्हेस्ट करू शकता असं आम्हाला वाटतं. आणि मी कमी रिस्क घेणारा माणूस आहे इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत, ही एकदम व्यवस्थित करते मी एव्हरी डे. अजून पण मी सांगते, कॉन्टेंट क्रिएशन, मी जॉब सोडलाय, कॉन्टेंट क्रिएशन मध्ये एक दिवस असा गेला नाही की मी मार्केट बघत नाहीये, किंवा मी म्युच्युअल फंड्स बघत नाही, किंवा कोणतं इन्व्हेस्टमेंट बघत नाही. रात्री आम्ही चेक करतो, आमची सवय एक्सेल बनवायचं की आम्ही काय काय केलंय या
फुल मंथमध्ये Wow. आमचा एक्सेल मेंटेन्ड आहे. तर त्याच्यात आम्ही एक नवीन असं काल विचार केला की आपण इन्व्हेस्टमेंट्स पण याच्यात लिहायला चालू करूया. आधी आम्ही फक्त केवढं ते तेवढं लिहून ठेवलेलं. आता की एव्हरी मंथ आपण किती इन्व्हेस्ट करतोय. मी प्रॉपर माझं SIP मी जास्त लक्ष देत नाही. मी माझ्या SIPच्या मी अमाऊंट बोललो की हीच आहे माझी. इथे एव्हरी मंथ हिचं एव्हरी मंथ वेगळी अमाऊंट ही विचार करतो. माझं असं आहे की जर मी इतकी म्हणजे XYZ अमाऊंट मी हे करते म्हणजे इन्कम आहे माझं, तर फॉर एक्झाम्पल घेऊया माझं इन्कम 1 लाख आहे, तर मला असं आहे की माझी इन्कम जर 1 लाख आहे आणि माझा खर्च जर 20,000 होत आहे तर 60,000 इन्व्हेस्ट झालेच पाहिजे. म्हणून म्हणजे असं दिसत ना कॅमेऱ्यामध्ये हे माहिती नाही, आम्ही म्हणजे डेली ब्लॉग्स मध्ये हे काय शेअर होत नाही, हे आपल्या पर्सनल गोष्टी असतात, पण एक दिवस असा गेला नाही की मी माझे इन्व्हेस्टमेंट काल कधी मी शॉक बघितले झालो. नाही. मी तर फिगर झोन मध्ये जे डिफरन्स बघून मी शॉक झालो. मी बोललो काहीतरी आपल्याला केलं पाहिजे. हिच्या बाजूलाच बसून राहिलो. हिने टाकलं की मी पण लगेच टाकून तो सकाळी 9:30 पासून ते माझं चालू असतं की बघूया काय चाललंय चाललंय, मार्केटमध्ये, माझे न्यूज मध्ये काय investmentचं काय आहे. चाललंय. सो तिथे लक्ष द्यावं लागतं, ते इम्पॉर्टंट आहे खूप. आम्हालाच नाही सगळ्यांना, मला तरी वाटतं. पण ही जर्नी अर्थात इझी नाही आहे आणि ह्याच्यासाठी बरीच मेहनत आहे या मेहनतीच्या मागे. पण आता तुम्ही घर घेतलं ना तेव्हा असं सगळ्यांना अर्थात वाटलं की बापरे केवढं मोठं घर घेतलंय. त्याच्यात तुम्ही ती रिकामं घर पण तुम्ही ती होम टूर केली आणि ती प्रेक्षकांना दाखवली तुमचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत. सो ते घर घेण्यामागची तुमची मेहनत असेल. आता तुम्ही म्हणालात इन्व्हेस्ट आहे, त्या घराची गोष्ट काय आहे आणि अर्थात सगळ्यांना असं ते आहे की घर कुठे आहे, ठाण्यातच आहे हे सगळ्यांना कळलंय. सगळ्यांनी बरेच अंदाजही लावलेत, पण आता ती प्रायव्हसी जपलीच पाहिजे की घर कुठे आहे. पण ते सगळं डिसाईड झालं आणि कधीपर्यंत तिकडे शिफ्ट व्हायचा असा प्लॅन आहे? आता हळूहळू काम चालू केलं आहे. इंटिरियर आता चालू केलंय. याच महिन्यात चालू झालं इंटिरियर, आणि आम्हाला आहे की लवकरात लवकर तिकडे जायचंय. आम्ही बरेच ऑप्शन बघितले आधी, पण ते आमच्या बजेटमध्ये बसत नव्हतं किंवा मग ते खूप नंतर भेटणार होतं. तर आम्हाला असं झालं की आम्हाला आत्ता हवंय, बिकॉज आता मला जागा खूप कमी पडते. ब्रँडचे PR बॉक्सेस येतात किंवा आमची टीम आहे ती कुठे बसणार, हे सगळा विचार करून आम्ही विचार केला की दिस इज द टाइम. आता इन्कम पण स्टडी आहे, तर मग आता आपण करू शकतो, ही स्टेप घेऊ शकतो. म्हणून आम्ही विचार केला. आणि मला असं वाटतं की रिअल इस्टेट इज ऑल्सो इन्कम. म्हणजे रिअल इस्टेटमध्ये इन्कम इन्व्हेस्ट करणं पण आपलं एक बोलताना पॉझिटिव्हच आहे. मग आम्ही विचार केला की वाय नॉट. त्याचा पण आम्ही भरपूर विचार केला की पहिले कुठला 2 BHK घ्यायचं का आणि काय करायचं, मग 3, मग 4 BHK घ्यायचं, मग त्याचं कसं प्लॅनिंग करायचं, ते पण random झालं रॅन्डम खूप विचार करून बघून आम्ही बोललो की ही रूम आपण स्टुडिओ बनवू शकतो, हिच्यात आम्ही शूट करणार. आमचं स्टुडिओ आणि त्याच्यात कुठे काय करायचं ते सुरुवात आमची रेंट पासून झालेली. एकदम स्टार्टला आम्ही विचार केला की रेंट करूया. आहे ना, विश्वास ठेवायचा देवावरती. आम्ही कुठून त्या रेंट वरून 2 BHK आणि 3 नेहमी हेच BHK झालं. इकडे गेलो. गाडीचं पण आम्ही जेव्हा घेत होतो ना, आणि आमचं एक ते देवाचं तू विचारलंस ना की आमची ती सवय एक छोटीशी आम्ही ब्लॉग मध्ये पण दाखवली की आम्ही चिट टाकतो. त्या ड्रॉवर मध्येच आम्ही चिट ठेवलेले आहेत 2 येस आणि नोच्या. आणि ते जर आम्ही केलं तर आम्ही ते पाळतो गपचूप. मला मध्ये घड्याळ घ्यायचं होतं, ते थोडंसं महाग होतं. मी विचार केला की घेऊ की नको घेऊ, तर आम्ही विचार केला की आपण एक काम करू, चिट टाकून बघू. म्हणजे असं घड्याळाचं हा बोलतोय कारण की हे सांगायला की हर एक छोट्या गोष्टीमध्ये आम्ही असे चिट टाकतो, बिकॉज आम्ही कन्फ्युज असतो हे करूया नको करूया. मग घर घेणं असू दे, कार घेणं असू दे, आम्ही चिट टाकतो. जर येस आलं तर ते करायचं, नाही आलं तर नाही करायचं. आणि ते नाहीच करायचं. इनफॅक्ट आम्ही ब्रँड्स पण टाकतो. आता कार घ्यायची होती, आमच्याकडे 2 ब्रँड्स होते की ही कार किंवा स्कोडा. स्कोडाला येस आलं, आम्ही स्कोडा घेतली. आणि हे असंच नाही की फक्त चिट टाकतोय, काय प्लॅनिंग त्याच्या मागे डोकं घेईपर्यंतची प्लॅनिंग पूर्ण करून ठेवायची की मी आता घेऊ शकतो. पण जरी तुमच्या मनात सेकंड थॉट आहे की मी घेऊ की नको घेऊ, मग करायचं हे काम आपलं. ओके. बरं, बरेच प्रश्न आहेत, प्रश्नांची उत्तरही खूप सुंदर देत आहेत, पण माझे सहकारी आहेत त्यांनाही तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. जसं तुमच्या ब्लॉगच्या खाली खूप साऱ्या कमेंट्समध्ये तुम्ही Q&A घेता आणि भरपूर प्रश्न असतात, मग त्याच्यातले सिलेक्टिव्ह प्रश्न आपण घेतो. तसंच इथे मी केलं आहे, खूप सिलेक्टिव्ह प्रश्न घेतले आहेत. सो त्यांना आपण बोलवूया. येस. आता माझे सहकारी इथे आलेले आहेत ज्यांना तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. सुरुवात कुठून करूया, कोण विचारतंय पहिले? हॅलो. कंटेंट क्रिएटरच्या बाबतीतील सर्वात मोठी अफवा काय आहे असं तुम्हाला वाटतं? की हे इझिएस्ट जॉब आहे की उठलो, बनवलं, आणि पोस्ट केलं, ही सर्वात मोठी अफवा आहे. पण ते तुम्ही कसं, तुम्हाला इथे प्रश्न विचारत असतील की ते कसं डील पण करतात त्याचंही, म्हणजे आता असे आले तुम्हाला प्रश्न तर असं वाटतं की कॅमेरामध्ये आपण कॅमेरा उचलला, शूट केलं, टाकलं, पण कधी कधी असं होतं की आपल्याला विचारही करावा लागतो आपण काय बोलतोय. कधी आपण रॉंग हे नाही बोललो पाहिजे, रॉंग इन्फ्लुएन्स नाही केलं पाहिजे, किंवा मग कधी कधी असं असतं की
आपल्या आयडियाज जसे संपलेत मग काय करायचं, या सगळ्या गोष्टी असतात. मग ब्रँड्स मागे जर कोणती ब्रँड व्हिडिओ असेल तर त्याच्या मागे ब्रँड सोबत किती कटकट असते, किती बॅक अँड फोर्थ असतं, त्यांना काय हवंय पण आपल्याला काय नकोय, या सगळ्या गोष्टींमध्ये कसं आपण हँडल केलं पाहिजे हे सगळं असतं. आणि मग ती व्हिडिओ येते. पण असं वाटतं की अरे व्हिडिओ लगेच बनवते. घेतली, काढली आणि टाकली. ओके, सेकंड क्वेश्चन. हॅलो. हाय. हाय. तुम्ही ह्या क्षेत्रात जेव्हा आलात तेव्हा तुम्ही नोकरी सोडली त्याचा कधी पश्चाताप नाही झाला का? नेव्हर. मला तर एवढं काय हेच नाही, आम्हाला टाइम नाही मिळाला की आपण नोकरी सोडली काय वाईट केलं का. त्यापासून आम्ही हाच विचार करतो की आपण बनवायचं काय उद्या. मग त्याच्यात एवढा वेळ जातो की आणि लकीली म्हणजे मेन म्हणजे पूर्ण प्लॅनिंग करून आम्ही हा डिसिजन घेतला होता. आम्ही हा पण विचार केला होता की आपण पुढे जाऊन रिग्रेट करू की नाही, हे सगळं करून. आणि लकीली सगळं चाललंय चांगलं, म्हणून अजूनपर्यंत तरी असं काहीच झालं नाही की आम्ही रिग्रेट करतो की आम्ही जॉब सोडला. इनफॅक्ट आम्ही प्राऊड फील करतोय की आम्ही हा डिसिजन घेऊ शकलो की स्वतःचं काहीतरी करू. बिकॉज आता कॉर्पोरेट लाईफमध्ये इतकं आपण कमिटमेंट देतो फुल लाईफची, 9 to 5 करा, तर त्याच्यामध्ये जाऊन आम्ही हे काहीतरी करतो ज्यात स्वतः काहीतरी बोलतात ना, स्वतःचं कधी उठायचंय, कधी नाही करायचंय जॉब, कधी सुट्टी घ्यायची, हे सगळं स्वतः मॅनेज करू शकतो. तर मग आम्ही प्राऊड फील करतो. 6-7 महिने आम्ही भरपूर विचार केलेला होता की आपले कसे जाणार आहेत पुढचे. जर उद्यापासून आपल्याला ब्रँड डील नाहीच मिळाले किंवा आपलं चाललंच नाही तर होईल का. तर तसा विचार करूनच आम्ही सोडला, असं डायरेक्ट नाही सोडलं. कारण की आता जॉब सोडलाय तर चालणारच नाही असं वागणं. जे मग अंगाशी आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. हाय. हॅलो. मला असं विचारायचं होतं की जर सोशल मीडिया बंद झालं मग तुम्ही काय कराल? सोशल मीडिया बंद झाला हा चांगला प्रश्न आहे. पण जसं आम्ही बोललोय की आता एक लाईफस्टाईल हे झाली आहे. आय विल बी व्हेरी ऑनेस्ट की लाईफस्टाईलमध्ये थोडीशी हालत खराब होईल. कारण की आता असतं की आपल्याला काहीतरी शूट करायचं आहे, गेलो परचेस केलं तर ही आहे. बट जसं आम्ही बोललो की हे जे विचार केला आता आम्हाला इन्कम येत आहे, आम्ही ते इन्कम पूर्णच नाही उडवत, आम्ही काही इन्व्हेस्ट करतो. जसं आता घर घेतलं तेही इन्व्हेस्टमेंट आहे, तर किंवा काही असं गोल्ड वगैरे घेतो तेही इन्व्हेस्टमेंट आहे. सो जर असं काही झालंच तरी त्याचं बॅकअप घेऊनच चालतं. असं जसं हा आत्ताच बोलला की जर कधी ब्रँड डील्स नाही आले, ह्याचा अर्थ जर कधी सोशल मीडिया सेमच झालं ना, ब्रँड डील्स नाही आले, सोशल मीडिया बंद झालं, याचा विचार करूनच आम्ही हे सगळं करतो. आणि त्यात सगळ्यासाठी इन्व्हेस्टमेंट, मनी मॅनेजमेंट असलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण शिकू शकतो की कसं करायचंय, काय करायचंय. आणि एक पैशाचं इन्व्हेस्टमेंट एक झालं की मला पैसे येतात, मी ते इन्व्हेस्ट करतोय, पण त्यालाच आपण दुसऱ्या कुठल्या गोष्टीत कसे वापरू शकतो की ह्या पैशाने आपल्याला इन्व्हेस्टमेंटनी तर रिटर्न्स येत आहेत, पण एखादी गोष्ट कुठली चालू केली आपलं स्वतःचं की त्याच्यातून आपल्याला एक्सेप्ट फॉर कॉन्टेंट क्रिएशन मला इथून पण मला इन्कम चालू होणार आहे, असे पण आम्ही विचार करतो की कधी थोडासा बिझनेस चालू केला किंवा काय केलं असं. पण इन्फ्लुएन्सर नसतात तर कुठल्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असतो, तो जॉब कंटिन्यू केला असतं कॉर्पोरेटला की ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही डोक्यात प्लॅनिंग होते? इन्फ्लुएन्सर नसतात तर जसा कलाकारांना प्रश्न विचारला जातो, हिरो हिरोईन नसते किंवा अभिनय हे क्षेत्र नसतं, तुम्ही काय केलं असतं? तसं तुमच्या बाबतीत काही? मला तरी वाटतं की तो जॉब कंटिन्यू चालू असता. पण जसंही बोलली तेव्हा पण आमचा हाच विचार होता की एक पॉइंट आहे की मी 35 पर्यंत कमवणार, जॉब करणार आणि मग रिटायर होणार. तो आमचा खूप अनरिअलिस्टिक असू शकतो काही काही लोकांसाठी की 35 मध्ये तुझं काय होणार आहे, 35 पर्यंत कितीच कमवशील. पण आम्ही तो विचार केला की आपण मेजॉरिटी आपलं, कारण मम्मी पप्पांसोबत आपण राहतोय, आपलं काय असं वेगळं रेंट बिंट नाही भरायचं, तो मेजॉरिटी आपण इन्व्हेस्ट करून 35 पर्यंत एवढं करूया की आपण रिटायर होऊया. जॉबच कंटिन्यू केला असता, पण ह्या विचारात माझा विचार होता की 35 पर्यंत पैसे साठवायचे आहेत. बिकॉज असं काही हे पप्पांकडनं पैसे मागणार आणि ट्रेडिंग करणार. माझं तर होतं की मी ट्रेडर बनणार आहे. 35 नंतर रिटायरमेंट घेऊन ट्रेडिंग करणार, जे पण कमवलेले पैसे थोडंसं सेफ ठेवणार, बाकीचं सगळं ह्याच्यात टाकणार. माझा हा विचार होता. हे नव्हतं वाटलं की मी कधी कॉन्टेंट क्रिएशन मध्ये जाईन. कॉन्टेंट क्रिएशन हा आमचा ह्याचा हे नव्हता. तुमचा प्रवास ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर सुरू झाला, पण आज तुम्ही स्वतः एक ब्रँड आहात. पण असा कुठला क्षण होता जेव्हा तुम्हाला वाटलं की आता हे चालायला लागलंय, वी कॅन कंटिन्यू विथ दिस? ज्या दिवशी आम्ही जॉब सोडायचा विचार केला ना की आपण हे करूया, तो ह्याच ह्याच्याने होता की हे आपलं चालतंय व्यवस्थित म्हणून आपण तो जॉब सोडतोय. कारण जॉब ही खूप मोठी गोष्ट आहे, की जॉब मिळणंच ही एवढी मोठी गोष्ट आहे की ते सोडणं तर वेगळ्या लेवलचं विचार झाला की आता मी सोडतो, काहीतरी चालू करतो. तर जेव्हापासून आम्ही, आणि हिचं एवढं मेहनत होती त्याच्यामागे की विचार करा, एडिट करत बसा, इथून 4-4 तास काहीतरी हिला लागलेत घरी यायला बसमध्ये, ट्रॅफिकमध्ये. तर त्या 4 तासात एक व्हिडिओ झाली एडिट करून की दुसरी पण चालू करूया. मग आपल्याला दिसतंय की आपण त्याच्यासाठी एवढी मेहनत करतो. असंच नाही की आपली एक व्हिडिओ बनवली आणि टाकून दिली. आणि
युट्यूब वॉज द मेन थिंग. इंस्टाग्राम जसं लोक सगळ्यांना माहिती आता की इंस्टाग्राम मधनं पैसे मिळत नाही, व्ह्यूज कितीही आले पैसे नाही मिळत, पण युट्यूब वरती मिळतात. इंस्टाग्राम वरती ब्रँड डील्स तेव्हा माहिती नव्हतं, कधी आज येईल उद्या नाही येईल, पण इंस्टाग्राम वरनं जेव्हा कन्सिस्टंटली इन्कम येत राहिलं, ज्याच्यामध्ये आम्हाला माहिती आहे की आता आमचं दोघांचं म्हणजे बोलतात ना, दोघांना जरी सॅलरी नाही आली तरी पण आम्ही युट्यूबच्या पैशांवरती राहू शकतो. हे जेव्हा आम्ही कन्सिस्टंटली बघितलं 7-8 महिन्यांसाठी, तेव्हा आम्ही डिसाईड केलं की नाव इज द टाइम. बिकॉज जर एवढं म्हणजे हे पण करतोय, कॉर्पोरेट लाईफ पण करतोय आणि कॉन्टेंट क्रिएशन पण करतोय, हे करून जर इतकं मिळू शकतं तर मग हे सोडून आपण त्यात अजून टाइम देऊ शकतो आणि मग अजून बेटर करू शकतो. ऍज अ कपल सोबत काम करताय, ऑब्व्हियसली तुम्हाला मजा येत असेल, पण कधीतरी चिडचिड होतं का असं एकमेकांवर की हे काय करते तू किंवा हे काय करते तू? मला उत्तर पण पाहिजे आणि टिप्स पण पाहिजेत माझ्यासाठी. खरं सांगायला गेलं तर आम्हाला माहिती नव्हतं. मला तरी असं वाटतं की आम्ही ऍज अ म्हणजे कपल बेटर आहोत इन्स्टेड ऑफ बिझनेस पार्टनर ऑर एम्प्लॉईज. आता आम्ही कलिग्सच आहोत एकमेकांचे, तर ऍज अ कलिग आमच्यामध्ये भरपूर आर्ग्युमेंट्स होतात कामाला घेऊन, कारण की ह्याचा विचार वेगळा असतो, माझा विचार वेगळा असतो. पण ते झालंय, आता ग्रो झालंय आणि असं नाही की नाही होत. बट मी नेहमीच बोलेन की कपल जर विचार करतायत की तुम्ही कॉन्टेंट क्रिएशन कराल और एकत्र ब्रँड कराल किंवा काही बिझनेस कराल, थोडंसं डिफिकल्ट जातं. बिकॉज आणि टिप म्हणजे की तुम्हाला ते दुसऱ्या दिवशी परत कामच करायचं. आता तुम्ही इथे जर कोणाशी भांडलात तर घरी जाऊन बायकोला सांगू शकतो की अरे हे काय केलं हिने माझ्यासोबत, हिच्यासोबतच गेल्यावर कुठे जाणार मी. तर मग आपल्याला ते तिकडे संपायचं आणि उद्या काम करायचं. आणि एक की लव्ह लाईफ म्हणजे आता आम्ही कपल पण आहोत आणि आम्ही बिझनेस पार्टनर्स पण आहे. तर मग जर तुमचा कपल तेवढा स्ट्रॉंग आहे, यू शुड बी अ बेटर कपल देन बेटर बिझनेस पार्टनर. तर मग ते चांगलं असेल तर मग बिझनेस पार्टनर आपण इग्नोर करू, हा बडबड करत हे करू कारण की दोघं सेम काम नाही करू शकणार. ह्याचं वेगळ्या ह्याच्यात जसं बोला ना, मी आयडिएशन करते, ह्याला नाही जमत, तर मी सतत त्याला कोसू नाही शकत की तू का नाही आयडियाज आणत. तसं मी इम्प्रॉम्प्टू माझ्याकडनं एवढे रिॲक्शन्स नाही निघत, तर हा मला नाही बोलू शकत की. तर ते आधी आमचं थोडेसे क्लॅशेस झाले, पण आता आम्ही शिकलोय, ग्रो झाले. आयडिया तूच द्यायची, बाकी मी माझं बघेन. सॉरी म्हणायचं बघ. थँक्यू. ॲज अ कपल क्रिएटर म्हणून तुम्ही नेहमी ट्रेंडिंगवर असता. इंस्टाग्रामचे तुम्ही क्यूट कपल म्हणून ओळखले जातात. तर असं कधी झालंय का की म्युझिक व्हिडिओ किंवा मूवीज डिरेक्टरने तुम्हाला अप्रोच केलाय काही प्रोजेक्टसाठी? हो, म्युझिक व्हिडिओसाठी पण केलंय, मूवीसाठी नाही केलंय. मूवीसाठी नाही केल्या, करा यार प्लीज. जर बघत असाल तर हा तुमचा हिंट आहे गाईस की बघा मूवी. हा, पण म्युझिकसाठी केलं, पण ना कधी आम्ही म्हणजे आता असं अचानक ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात. अचानक म्हणजे 2 years हे किती काय झालं, एक छोटी शॉर्ट पिरियड आहे. तर आम्हाला येतात ईमेल्स वगैरे की म्युझिकच्या ह्याच्यामध्ये वगैरे जायचं, पण ना कळत नाही की कसं चालू करायचं, कसं करायचं, आम्ही करू शकतो का. आम्हाला माहिती आहे की व्लॉगिंग आणि कॉन्टेंट क्रिएशन हे आमचं कम्फर्ट स्पेस आहे, पण हेच आम्ही लोकांसमोर करू शकतो. बिकॉज ऍक्टिंग ही खूप मोठी गोष्ट आहे की 4 लोकांसमोर करावं लागणार. तर थोडं आम्ही अजून कम्फर्टेबल नव्हत, म्हणून अपॉर्च्युनिटीज आली, पण कधी आम्ही त्याच्यावरती हे नाही केलं, ऍक्टिव्हली आम्ही हे नाही केलं की चल आपण हेच करूया आपण, कारण की अजून तेवढा कॉन्फिडन्स नाही आला. मे बी होईल. पण यशला व्लॉग मध्ये मी पाहिलंय की तो ऍक्टिंग करत असतो. ऍक्टिंग मला करायला भरपूर आवडते आणि आम्हाला ते म्युझिक व्हिडिओ आले ना तेव्हा आम्ही एक्साइट पण भरपूर होतो आणि आम्ही भरपूर डिस्कस पण केले की आपण हे करू शकतो, ते करू शकतो. तर कधी कधी की ते पुढे नाही गेलं, कधी की आम्ही थोडं थांबूया. कधी असं झालंय की मला नाही आलंय, ह्याला आलंय, पण मग हा असं बोलतो की नाही करायचं ते एकत्र. पण मी ह्याला आता हे केलं की तुला आलं तू कर, कारण की मी थोडी ऑकवर्ड आहे अजून, मी तेवढी कम्फर्टेबल नाही झाली, म्हणून ते कधी झालं नाही. पण आहेत प्लॅन्स, बघूया कधीतरी. तुमचं एक माझ्या मते एक रील, डान्सिंग रील आहे, ते 10 मिलियनच्या वर गेलेलं आहे असं मी केरलामध्ये आपण केली. सो ते डान्स तू शिवानीकडनं शिकलायस और हिच्याकडे माझा जीव जातो माहितीये, मी एवढी घामाघूम होते ह्याला शिकवायला एखादा डान्स, म्हणजे हा लगेच करतो, सांगायची गरजच नाही. हा लगेच करतो, पण ह्याचं असं नाही की ह्याला सगळं परफेक्ट पाहिजे, तर मग त्याच्यामध्ये थोडासा टाइम जातो, पण होतं. आणि ही डान्सरच आहे, हिने ह्याचा कोर्स पण केलेला आहे. काय नाव आहे? काय भरतनाट्यम नाही सॉरी, कथ्थकचा हिने हे पण केलेलं आहे. मग यासाठी इझी आहे कुठलं तरी डान्स. मला एवढं नाही, आपल्याला गणपती वगैरेचे डान्स वेगळे झाले, ते मुलांचे डान्स. तर हिला मला असं होतं की जर मी कॅमेरा समोर करतोय तर वेगळाच काहीतरी अंग हल्लं तर मग ते चांगलं नाही दिसणार, म्हणून मी हिला ते जोपर्यंत माझं बरोबर दिसलं तोपर्यंत करायला लावतो. तरी ही
झालंय, चांगलं झालंय, वाव. आणि असं बोलून घामाघूम होते कारण की मला ह्याचा एकतर हात जड आहे, ह्याला एक एक हात उचलून दाखवावा लागतो की असा पाहिजे तसा पाहिजे. ती बदला लिया जाए. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. थोडासा सिरियस क्वेश्चन आहे की आता कोणती पण जर्नी असू दे, त्या जर्नीमध्ये आपल्याला बट ऑब्वियस अप्स आणि डाऊन्स येत असतात. तर असं कधी झालंय का की आता अप्स डाऊन्स खूप येत आहेत आणि तिथे गिवअप करावंसं वाटलंय? गिव्हअप करण्या इतपत नाही झाले आमचे. आर्ग्युमेंट झालेत, पण आमचं एवढं एक्स्ट्रीम कधी भांडणं झालीच नाहीत की तू हेच केलंस, तू कसं काय हे करू शकलास माझ्यासोबत, इथपर्यंत तर आमचं गेलंच नाही. आमची जास्तीत जास्त की मी तुला सांगितलेलं नको करू तरी तू हे केलंस डेली ऍक्टिव्हिटीमध्ये, की भांडं इकडे का ठेवलेस, तुला किती वेळा सांगू. हे पण आर्ग्युमेंटचेच विषय आहेत की मी 1000 वेळा तिकडेच ठेवलंय भांडं, मग एखादा माणूस इरिटेट होणारच आहे. तर त्याच्यामुळे कधी गिव्हअप करणं इतपत आमचं नाही झालं. आणि कॉन्टेंट क्रिएशन मध्ये पण जेव्हा पण आमची आर्ग्युमेंट झालेत की तू असं शूट करायचं तसं, आम्ही ते त्या दिवशी स्किप केलंय स्टार्टला की नाही करायचंय मला आता हे, पण फॉर दॅट डे. असं नाही की आपण कॉन्टेंट क्रिएशनच संपवून आम्ही टाकू ब्रेक आपलं. घेतो. हा. मग वेकेशन छोटासा कुठेतरी हा. जातो किंवा मग कुठेतरी वीकेंड साठी बोलतात ना हॉटेल बुक करून जरा ऑफ, हा, कारण की आता घरीच तिकडून- शूट करतो तर आमचं घरच ऑफिस पण झालंय आणि हो. ते घर पण झालं, तर कधी स्विच ऑफ नाही होत. तर मग आम्ही कुठेतरी मग असं हॉटेल बुक केलं, तिकडे मस्त 2 पूल दिवस, वगैरे हा, आहे, राहिलो. टाइमपास केला, असं सगळं थोडं करतो, म्हणजे एक ब्रेक मिळेल. पण गिव्हअप नाही, आता जॉब सोडलाय, काय ऑप्शनच नाही. आता कॉन्टेंट जर्नीचं झालं ठीक आहे, पण जर का तुमच्यामध्ये भांडण झालं तर दोघांमध्ये गिवअप कोण करतं? ओ तसं गिव्हअप गिव्हअप डिपेंड करतं कोणामुळे भांडण डिपेंड झालंय. कधी केले बाई. पण जास्त मेजरली कोण Depend करतं up की आहे. असं? मेजरली खरं मी ऍडमिट करेल की माझे मूड स्विंग्स असतात, ते भरपूर थोडंसं असतात. चिडचिडा, Skip कारण की केलंय. मला ना मला कधी कधी काम भरपूर आलं ना, तर मला ते कसं मॅनेज करायचं जमत नाही. मी खूप हायपर होऊन जाते किंवा मला असं आहे की हे केलंच पाहिजे, हे झालंच पाहिजे, आणि मग ते वेळेत नाही झालं की माझी चिडचिड होते. पण मग तेव्हा मग हा थोडंसं हे करतो. आणि आधी आधी असं व्हायचं, मलाच नंतर गिल्ट वाटतं की माझ्या कामाच्या चिडचिडीमुळे ते ह्याच्यावरती निघालं. पण आता ह्याला कळालंय की ही चिडचिड माझ्यावरची नाही, बरोबर, कामावरची आहे. थोडं सहन करून घेतो मी तेव्हा. पण आता असं जसं की म्हणजे आता तुम्ही ॲज अ कपल म्हणून खूप चांगलं तुमचं आहे सोशल मीडियावरती, तर एक आदर्श कपल म्हणून पण तुमच्याकडे बघितलं जातं, एकदम नाही असं नाही आहे, ठीक आहे. पण मग त्याच्यामध्ये तुम्ही आत्ता जेनझीज असतील किंवा रिलेशनशिपबद्दलच काही टिप्स वगैरे असतील किंवा काही एक सल्ला म्हणून द्यायचा असेल तर काय द्याल? एक इंटेंट मला वाटतं की खूप इम्पॉर्टंट आहे. आता जरी आमचे मतं वेगळी आहेत ना, हिने मला सांगायचं एक गोष्ट करायची नाही, मला ती करायची आहे, तर ही काय इंटेंटनी मला सांगते की नको करूस, ते जाणून घेणे माझ्यासाठी अजून डिफिकल्ट आहे. कधी कधी असं होतं की हिने मला एक गोष्ट सांगितली, तू आत्ता नको खाऊ, पण मला खायचं, मला खूप हट्टाने खायचं आहे, आणि ती खूप छोटी गोष्ट आहे पण मला करायचं आहे. पण जर इंटेंट मला माहिती आहे ना की हिचा चांगला इंटेंट होता म्हणून हिने हे केलं, किंवा जोरात मारलं कधी असं की नको करू, तर तुला माहिती आहे की ते रागाने मारलेली गोष्ट नाही. तर इंटेंट हा जर तुमचा तुम्हाला माहिती आहे कोणाचा कसा आहे आणि चांगला असेल, तर मग सगळं चांगलंच होतं. आणि मला असं वाटतं की ट्रस्ट खूप इम्पॉर्टंट आहे. बिकॉज Yes. मी जेवढं बघितलंय ना, ट्रस्टने सगळ्या भांडणं सॉल्व्ह होतात किंवा होतात. जर ट्रस्ट ठेवला ना, तर मॅक्सिमम कपल्समध्ये भांडणं कमी होणार, आणि ते पूर्णपणे असला पाहिजे. कारण की जरासा जरी म्हणजे असं बोलायला ना शक असेल ना, तर मग त्याच्यावर तो वाढत जातो आणि मग भांडणं होत राहतात. आणि कधी आपण समोरच्या पर्सनवरती विश्वास नाही ठेवला ना, तर ते पुढे कधीच स्मूथ नाही होणार. सो Build-up मी होतं. तर म्हणते की लग्नाआधी ट्रस्ट असला पाहिजे एकमेकांवरती, त्याशिवाय काहीच नाही. मला वाटतं हे बेस आहे ट्रस्ट. अंडरस्टँडिंग पण त्या ट्रस्टवरच येतं की कोणतरी बोलते की मला लेट होणार आहे, हे असे प्रश्न नाही आले पाहिजे की काय होणार आहे, कुठे. आणि तेवढंच समोरच्या पर्सनचं पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुम्ही सिक्युअर फील करवा तुमच्या पार्टनरला. जर तुम्ही तेच नाही केलं तर मग समोरच्याला डाऊट येणारच की तुम्ही काय करताय. हे जे तू विचारलं जसं की जेनझीज साठी हे असं होतं कॉलेज टाइम्स मध्ये, किंवा असं की किंवा करिअर जर डिफरंट असेल, एक म्हणजे एकाचं बिझनेस आहे, दुसऱ्याचं कॉर्पोरेट लाईफ आहे, टायमिंग्स मॅच नाही होत, मग तेव्हा असं होतं की तू कलिग्स बरोबर कुठे टाइम स्पेंड केलं, हे सगळं होतं. म्हणून ट्रस्ट आणि अंडरस्टँडिंग तर असलंच दोन्ही पाहिजे. गरजेचं तर त्याच्यावरतीच पूर्ण भांडणं होतात मला वाटतं. जर ते नसेल ना, तर मग भांडणं नाही होणार. आणि जर ती भांडणं असेल तर मग ती लगेच सॉल्व्ह होतात. तुम्ही सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहात, यूथमध्ये तुमची एक क्रेज आहे, आणि आता तुम्हा दोघांना पाहून जे न्यूलीवेड्स कपल्स आहेत आणि कॉलेज कपल्स जे आहेत ना, ते तुमच्यासारखा कॉन्टेंट क्रिएट करायला त्यांनी सुरुवात केली आहे. त्यांचे इंस्टाग्राम पेजेस, यूट्यूब पेजेस सुरू केलेले आहेत. तुम्हाला या सगळ्या प्रवासातले खाचखळगे माहिती आहेत, प्लस अपसुद्धा माहिती आहेत. तर या सगळ्या हौशी कपल्स कंटेंट क्रिएटर्सना तुम्ही काय सल्ला द्याल? जसा आमचा बॉन्ड आहे तो आधीपासूनच असा आहे.
10 वर्ष आम्ही जसे आधी मित्र होतो ना, तेव्हा आमचा तसाच बॉन्ड आहे की तू काहीतरी बोलला, मी काहीतरी बोललो, खोड काढली, तर ते लोकांना बघायला आवडायला लागलं. कारण मेजॉरिटी कपलमध्ये होत असतं की काहीतरी बोलली मुलगी, आपण मुलीची हे केलं, थोडी मस्करी केली, तर ते आम्ही दाखवलं लोकांना, ते लोकांना आवडायला लागलं. कुठल्या तरी कपलकडे असेल काहीतरी वेगळं दाखवण्यासारखं, जे आमच्याकडे नाहीये. त्यांचा तो एक स्पेसिफिक बॉन्ड आहे, त्यांचा एक स्पेसिफिक गोष्ट आहे जी त्यांच्यासाठी आहे, ती लोक रिलेट करू शकतात. तर मला वाटतं ती एक्सप्लोर करून ती लोकांपर्यंत आणली तर. आणि मी एकच ॲडवाइस देईल की जे आहे ते रॉ दाखवा. आणि मेन म्हणजे कन्सिस्टंट राहा. भले ते कपल कॉन्टेंट क्रिएटर्स असू दे किंवा कोणतेही, कन्सिस्टन्सी असलीच पाहिजे. जर नसेल तर अल्गोरिदम पण पकडणार नाही तुमच्या ह्याला. अल्गोरिदमला कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर कन्सिस्टंटली कोणत्या टाइम, म्हणजे जर तुम्ही असं ठरवलंय की एका वीकमध्ये मी 2 रील्स टाकणार आहे, तर मग ते 2 रील्स गेलेच पाहिजे, तेव्हा अल्गोरिदम तुमच्या फेवरमध्ये चालेल. खूप छान प्रश्न विचारले माझ्या सहकाऱ्यांनीही आणि तुम्ही खूप छान उत्तरं दिली. सो आता तुमच्याच व्लॉगमध्ये तुम्ही बरेच चॅलेंजेस एकमेकांना देत असता. कधी कधी तुमचे सबस्क्रायबर तुम्हाला चॅलेंज देतात, ते तुम्ही एक्सेप्ट करता आणि ते चॅलेंज फॉलो करता. सो आता मी तुमच्याच व्लॉगमधलं एक चॅलेंज घेतलेलं आहे, जे मी आता तुमच्यासोबत करणार आहे. ते आहे विस्पर चॅलेंज. ओके, सो आता मी एक गाणी ज्याच्याकडे देणार आहे, हां, तर तू प्ले कर सॉन्ग आणि शिवानीला चिटिंग नको करू प्लीज. मी फुल करते ना बोल. फुल नको भाई, फुल आहे फुल आहे. आणि मी तुला रॅन्डम काही वाक्य दिली, तर त्याचा काही कशाशी संबंध नाही, आपल्या डेली लाईफ मधले काही रॅन्डम किंवा काही डायलॉग्स असतील. सो तू खूपच हळू बोलायचं, त्याला ऐकायला गेलं नाही पाहिजे. ठीक आहे, नुसतं लिपसिंग नको करूस, पण थोडी बोललीस तरी चालणार. ओके ओके, पहिलं वाक्य आहे. झालं की सांगा, नाही तर मी तिकडेच बघत होतो. गुलाबाचे काटे. एक एक शब्द, पटकन पूर्ण एक वाक्य. पूर्ण लाईन. गुलाबाचे काटे तसे आईचे धपाटे. गुलाबाचे काटे तसे तुला माझ्याशी नाही. गुलाबाचे काटे तसे नको करू ना भाई. गुलाबाचे एक शब्द, तुला एकच पहिलाच शब्द बोललीये मी. ओके. गुलाबाचे काटे तसे आईचे. काहीच अंदाज नाही तर ब्रो. ऍक्शन नाही करू नाही शकत ना? नाही नाही. गुलाबाचे. तू आहे तू. हळू बोल. सॉरी सॉरी. गुलाबाचे. तुला तुला चुकीचं आहे का? चुकीचं. चुकीचं आहे. ओके, कॅन्सल. गुलाबाचे. उन्हाळ क्या काय बोलते? गुलाबाचे. उलटा. गुलाबाचे. उलटा नाही नाही, उलटा पण नाही. ओके. गुलाबाचे. गुलाबाचे. नाही, तुझा भाई काहीच कळत नाही. मी बरोबर बोलते ना. तिला कान चालू आहे तिचे. गुलाबा. कुत्रा मांजर. मी चुकीचा शब्द बोलते. गुलाबा. बरोबर आहे. गुलाबाचे. गुलाबाचे. थोडी एक्सरसाइज कर 2 मिनिटं. गुलाबाचे. मासे. गुलाबाचे पहिला शब्द. तो सोडून दे शब्द. पुढचा बोल. काटे. काटे. काटे बघितलं, तसेच काटे दिसतील. तसेच आईचे. अरे करते ब्रो, कैसा समजेगा. तसेच. तोंड उघड. तसेच. तशीच. आईचे. काटा. गुलाबाला काटे. गुलाबाला काटे तसेच. गुलाबाचे. गुलाबाचे काटे तसेच. आईचे धपाटे. आईचे. असे. आईचे. अशी. आईचे. आळशी. आईचे धपाटे. गुलाबाचे काटे तसेच. आईचे. असे. आईचे. आईचे. पॉज करू का 2 मिनिटं? आई गेस करणं किती सोपं आहे. गुलाबाला काटे तसेच. आई. ई. 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 ती. ई. री. आ. ई. आती. आ री. आ. ई. चे. नेक्स्ट वर्ड. हा, नेक्स्ट वर्ड. धपाटे. धपाटे. हा. गुलाबाचे काटे. अति धपाटे. गुलाबाचे काटे तसेच. आईचे. आईचे धपाटे. येस. बापरे. काहीतरी डिफिकल्ट आहे, एकदा घालून बघा एकदा. ओके, आता आणि एक्स्ट्रा दात मध्ये नाही पहिले तुझे नाही. यश. अरे मी बघ. तू नाही, तुला नाही दिसणार. काखेत कळसा गावभर वळसा. नाही, गावाला वळसा. गावाला वळसा. बसला. फसला. जवळ आहे. सिक्वेन्स. ओके, पहिला शब्द. काखेत. गाडीत. काखेत.
कळसा. गाडीत काखेत. नाही येत. का चाळीत. काखेत कळसा. गावभर वळसा. कंपाऊंड वर. गावाला वळसा. कंपाऊंड. कंपाऊंड थांब थांब हा ते ड्रॉप येतोय ना गाण्याचा मग त्याच्यात सांग. काखेत कळसा. काखेत गाडीत डीत आहे का डीत नाही. कुठे ळीत नाही. का खेत. कळसा. 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 हा कळसा. हा. गावाकडे कळसा ऐसाच आहे हा, का हा. काकेत कळसा गावाला वळसा Yes! एका शब्दाने कळालंय. अरे अजून एक ना. आता आणखी नाही का हे तर खरं आहे. खरं माझ्यासारखी भाई तू काय कॉन्फिडन्स एवढा झपाझप बोलते. माझ्या सारखी. माझ्या सारखी. साथीत सारखी साखळीत शोधून सापडणार नाही. चोर सापडला नाही असं काहीतरी. माझ्या सारखी. माझ्या आहे माझ्या हा सारखी. साथीत सारखी. साडीत सारखी. साडी सारखी. साडी ती सारखी. असं कर एकदा म्हणजे बरोबर येतील तुझ. माझ्या माझ्या सारखी. साडीची सारखी. साडी बरोबर आहे का नाही. मग त्याच्यावर फोकस कर ना मग मी तेच बोलते सारखी. स आहे स हा. स आहे ना. माझ्या साईड सारखी. सात सारखी. जाऊ दे पुढचं बोल. शोधून. शोधून. हा शोध. चोरून शोधून. शोधून शोधून मग घाबरलो ना मी. पुढे सापडणार नाही. सापडणार नाही. माझ्यासारखी शोधून सापडणार काय काय बोलते म्हणजे हा? माझ्यासारखी शोधून सापडणार हा तू नंतर नाही, म्हणते काहीच मला काय नाही. बोलते. डेंजरस होती. आता ते तुझ्याकडे बापरे खूपच आवाज आहे. ए, बघितलं पण झालं लगेच. जो दो. जो सो. जो जो. जो जीता बरोबर आहे. ए पहिले आधी पूर्ण वाक्य सांग ओके, मग एक जो- एक वर्ड सांग. जो जीता वही सिकंदर. जो. जो बरोबर. जो जिता वही सिकंदर. बरोबर आहे. यश तिला ऐकायला आलं असेल का नाही, गाणं? बस. मला पण वाटतं नाही नाही तू जो. केस अशी साईडला कर म्हणजे मला पण येईल गाण्याचा आवाज. कसं काय कळालं रे? तू जो बोलला माझे जो. ऍक्टिंग स्किल्स भारी आणि आहेत. नंतर तू जो एकत्र बोललास ना जो जिता वही सिकंदर. हो. थांब थांब. नाही, मी नाही दाखवणारच नाही. हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. काय हळ. हार कर जीतने वाले को. आळशी बायको. तू आहेस पण हार कर जीतने वाले को. काय आळशी. आळशी तू बरोबर आहे. आहे. नाही बरोबर नाही. कळशी. नाही आळशी हार कर. हार कर. हट्ट. हार कर जीतने वाले को. हार कर. हा हार. थांब थांब. संपलं हे गाणं. पुढे कर ना असं ढगात. हार ए कर. थांब थांब थांब. ऍड ऍड. हे आता तू ऐकला असशील तो शब्द. नाही ऐकलं शपथ नाही ऐकलं. हे कसं काय ऐकलं. तू बोलतोय ना action मध्ये. आय. हार आई. कर. आर. हार कर. आर. आर आ बरोबर आहे. आ. नाही. पुढचा शब्द जीतने सांग. वाले पुढचा कॅन्सल. पुढचा. जीतने. जीतने. काय नीट कर. जीतने. हा हर हार. हार हारवी. कर- अरे रे हार कर जीतने. नाही समजत आहे. दोन्ही सारखं. वाले. वाणी. वाले. वाले. हा हा वाले. वाले. को. कोण. अरे को. को. बाजीगर. जो हारा वही सिकंदर. ओ माय गॉड. नाही बघा. कुठपर्यंत आलं. वाले. को. वाले को. बाजीगर. नमस्कार. अरे बाजीगर. बहिष्कार. बहिष्कार. बाजीगर. 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 जीत मला वाले ते को word नाही बाजीगर. आठवत आहे. Wow, हारने यार, वाले को great बाजीगर कहते हैं. पहिल्या बरोबर. हारने वाले को. हार कर. हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं. यस. बाप रे. ओके
अरे रे, उंटावरून शेळ्या हाकणे. परत हळूहळू. उंटावरून. मराठी आहे की हिंदी? मराठी. मराठी. उंटावरून उंटावरून शेवभाजी खाणे. मला ती म्हण ना आठवत यार. शेवभाजी. उंटावरून शेवभाजी शेवभाजी खाणे. उंटावरून शेवभाजी आणली, खाणे. खाल्ली. उंटावरून हे नाहीये, आता नवीन. उंटावरून शेळ्या. शेळ्या. किडा. अरे शेळ्या. नेक्स्ट. हाकणे. उंटावरून शेळा. अरे हाकणे, नेक्स्ट बोलल्यावर तू हाकणे. उंटावरून आणि. हाकणे. तिसरा. हाकणे. आणखी. हाकणे. नाही कळत. उंटावरून. बरोबर आहे. हा. पुढे. शेळ्या. शेळा. ळ्या. ळा. डा. आ. शेळ्या. भरपूर शेळ्या. ळा बरोबर आहे. नाहीये. ळ नाहीये. ळ्या. रा. डा. टा. ळ बरोबर आहे. ट. ळ. ठ. ड. ळ्या. शेडा. ळ्या. सोडा. अरे ळ्या. ड नाही. ल. हे असं थोडी चालतं. ळ्या. शेळ्या. मेंढा. शेळ्या. हाकणे. हट्टी. हाकणे. उंटावरून शेळ्या आणणे. हाकणे. हागणे. काय अरे बाबा, काही कॅमेरा चालू ब्रो. तुझं तसंच. मग बोलायचं थोडी असतं, मला पण भरपूर काय काढू. उंटावरून शेळ्या हाकणे. हाकणे. मला तेच वाटतंय जे तुम्ही हसलात. काय हगणं कसं आलं? उलटावरून शेळ्या कशा हाकतील? उंटावरून शेळ्या हाकणे. हाकणे. ऍक्टिंग करून दाखव. ऍक्टिंग. हाकणे. येस. पावलीच ग. शिवानी. वन लास्ट. एक लास्ट फक्त आता. लास्ट वाला. एक ना धड. बापरे. एक ना धड भाराभर चिंध्या. म्हण आहे. हो. मराठी आहे. हो. काय? एक ना धड. काय? एक ना धड. केक. एक. ना. एकटा. एक ना. हार. ना. एवढी सुंदर दिसते ना चप्पल. ना. एक. काय? ना. ता काय करतोय? नात. एक ना. ऐक ना. नको ऐकूस. एक ना. एक नार. अरे भाई ना. ऐकते का? नाही. हे कसं काय तू नाही ना बोलते? अरे मला नाही येत आहे. थांब. हा बोल. धड. एक ना. धड. क्षण. धड. एक ना धड. भाराभर. हे नाही. एक ना धड. भाराभर. बाकी. भाराभर. बागम. भा. रा. भागड. भा. रा. गा. रा. भाराभर. ए थांब बाकी बाय काय लगेच एकदम फटाकसे. चिंध्या. जिता. अरे मराठी आहे. जिता. शीता. नाही बोललो परत तेच. चिंध्या. चिता. चिंध्या. चिंध्या. भाराभर चिंध्या. येस. परत नको ट्राय. हे खूप कठीण होतं भाई. हे खूपच कठीण होतं. पण व्हिस्पर चॅलेंज तुम्ही नेहमी तुमच्या ब्लॉग मध्ये करत असता, तसंच इथे झालेलं आहे असं एक ट्राय करायचं. आणि एक तर आपण अर्थात आपल्या प्रेक्षकांना दाखवलं जे चॅलेंज शिवानीने तुला दिलं होतं. सो अशा प्रकारे
खूप छान गप्पा झाल्यात आणि बऱ्याच प्रश्नांची तुम्ही खूप सुंदर उत्तरं दिली आहेत. बाकी काही प्रश्न असतील, ह्यांच्या व्लॉग्स मधल्या काही खाली कमेंट्स असतील, त्या मी इथे घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय. जे कदाचित हे Q&A मध्ये घेऊ शकत नाही ते आम्ही थोडंसं डिस्कस करून इथे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि माझ्या मते हे होऊ दे व्हायरल हा जो माझा शो आहे हा ह्याच्यासाठीच आहे की पूर्ण जर्नी त्या व्हायरल मागची कशी असते आणि एकंदरीत त्याच्यामागची BTS काय असतात हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचावेत. सो थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात आणि इतका वेळ आम्हाला दिलात आणि इतक्या छान आमच्याशी गप्पा आम्हाला मारल्यात त्यासाठी. बोलवल्याबद्दल पण थँक्यू. थँक्यू सो तुम्ही मच. छान प्रश्न विचारले म्हणून पण